बाळा, जर तू ही कथा आज ऐकलीस ना, तर कदाचित तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण आत्ताच चालू आहे. अनेक लोकांनी ही कथा अर्धवट सोडली, कारण त्यांना आपल्या सत्याला सामोरं जाण्याची ताकद नव्हती. पण जे शेवटपर्यंत थांबले, त्यांच्या आयुष्यात काहीतरी कायमचं बदलून गेलं. लक्षात ठेव, अशा कथा प्रत्येकासाठी नसतात. ज्यांच्यापर्यंत त्या पोहोचतात, त्यांच्यासाठी त्या आरशासारख्या असतात. आयुष्य कधी कुणाला थांबवून विचारत नाही की तू तयार आहेस का बदलासाठी. संकट अचानक येतात, नाते अचानक तुटतात, पैसाही अचानक थांबतो आणि माणूस आतून हळूहळू गप्प होत जातो. बाहेरून हसू, आतून मात्र रोज थकलेला श्वास. हा त्रास अनेक जण मनात लपवून जगतात. तुला माहिती आहे का, अशीच अवस्था असताना काही लोकांच्या आयुष्यात ही कथा आली आणि त्यांना स्वतःलाच कळलं नाही की त्यांच्या जीवनात एवढे छान बदल झाले आहेत. ही कथा भीती दाखवून सोडत नाही, ती तुझ्या मनात लपलेली भीती बाहेर काढते. ती तुला प्रश्न विचारते, तू खरंच आनंदी आहेस का, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुला शोधायला लावते. तू जर आज ही कथा ऐकलीस आणि मध्ये सोडून दिलीस, तर ती संधी पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. आणि हो, ही कथा अर्धवट सोडणं म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं नाही, तर नकळत स्वतःवर पाप ओढून घेणं आहे, असं जुने जाणते सांगतात. म्हणून थांब, घाई नको, फक्त ऐक स्वतःसाठी. चला तर मग आता ही कथा आपण सुरू करूया. जुन्या काळी डोंगराच्या कुशीत एक शांत लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं देवकाठी. कारण त्या गावाच्या टोकाला वाहणारी नदी गावकऱ्यांसाठी फक्त पाणी नव्हती, तर जिवंत देवता होती. सकाळ संध्याकाळ त्या नदीवर दिवे सोडले जायचे. सतीनारायणी, दत्त, महादेव या सगळ्या नावाने लोक त्या पाण्याला हाक मारायचे. आणि त्या नदीच्या काठावरच उभा होता एक प्रचंड वयोवृद्ध पिंपळ, ज्यांच्या फांद्या इतक्या झाकल्या होत्या की दुपारी खाली बसलं तर संध्याकाळसारखी शांत झाक पडायची. हा पिंपळ गावकऱ्यांसाठी साधं झाड नव्हतं, तर इथे देव स्वतः बसतो असा अभ्यास प्रत्येकाला यायचा. म्हणूनच या पिंपळाला देवकाठीचा पहारेकरी म्हणायचे. या गावात माधव नावाचा एक तरुण शेतकरी राहायचा. अंगाने बारीक, डोळ्यात काळजी, पण त्या काळजीच्या आत खोल कुठेतरी प्रचंड प्रामाणिकपणा, प्रचंड प्रेम दडलेलं होतं. घरात आई जनाबाई, पत्नी गौरी आणि जुनं मोडकं घर. अंगणात 2-3 मातीचे घमेले, कोपऱ्यात बांबूंचा छोटा देव्हारा आणि गुरेढोरे म्हणाल तर फक्त एक जुनीशी गाय. एवढाच त्यांचा संसार. पण या सगळ्यांच्या पलीकडे त्यांच्या घरात अजून एक पाहुणा कायमचा राहायला आला होता. तो म्हणजे गरिबी. वर्षानुवर्षे पिकाचं नशीब साथ देत नव्हतं. आणि कधी दुष्काळ, कधी अति पाऊस, कधी कीड, कधी बाजारात भाव पडणे, यातून माधव उभं राहण्यासाठी जितका प्रयत्न करायचा, तितकाच जास्त जमिनीत गडगडत असल्याचा भास होई. त्यात आई जनाबाईची तब्येत बरी नसायची. कधी गुडघे सुजत, कधी श्वास घ्यायला त्रास, रात्री रात्री छातीत दुखतं, म्हणून ती मंद आवाजात रामाच्या, दत्ताच्या नावाने जप करून पडून राहायची. गौरी दिवस रात्री पाणी उचलून, रानात मदत करून, घर आवरून, आईची सेवा करून थकून जायची. पण तरी तिच्या चेहऱ्यावरचं स्मित कधी पूर्णपणे मावळायचं नाही. कारण ती स्वतःशी म्हणायची, देवकाठीची नदी आपल्याला उपाशी ठेवेल. आपण कोणाला वाईट केलंय? पण पैशाच्या ओघाने भांडी जशा रिकाम्या होतात, तसंच त्यांच्या आशेचंही भांड हळूहळू पातळ होत होतं. कर्जदारांचा तगादा वाढत होता. गावातला सावकार पहाटेपासून येऊन दार ठोठावट करायचा. माधवा, कुणाच्या नावावर जाऊन देणार तू? वर्ष झाला आता, वर्ष भरलं ना. माधव विनंतीचा, लाजेचा, रागाचा सगळा भाव लपून नम्रपणे म्हणायचा, आणखी थोडे दिवस द्याव. यावर्षी पीक बरं आलं की आधी तुमचा हिशोब चुकता करतो. पण प्रत्येक वेळी तीच वाक्य, प्रत्येक वेळी तीच आश्वासनं. आणि आतून मात्र माधवला जाणवायचं की दरवेळी देवकाठी नदीला दिवा सोडतो, पण माझ्या घरापर्यंत प्रकाश येतो का खरंच? पण अशा या दिवसांमध्ये एक गोष्ट मात्र गावातल्या सगळ्या लोकांच्या बोलण्यातून कायम ऐकायला यायची. नदीकाठचा पिंपळ रात्री कुजबुजतो. काही म्हातारे लोक सांगायचे, आमच्या तरुणपणी कुणीतरी त्या पिंपळाशी बोलला होता, त्याला वरदान मिळालं, पण त्याचं आयुष्य सरळ नव्हतं रे. तर काही लोक ते फक्त भूताकेताची गोष्ट म्हणून उडून लावायचे. पण या गोष्टीत एक ठरलेला नियम होता. या कुजबुजीचं नाव गावात घ्यायचं, पण रात्री पिंपळाजवळ जायचं नाही. माधव लहानपणी आईबरोबर नदीकाठी यायचा, तेव्हा जनाबाई नेहमी म्हणायची, दिवसा इथे खेळ, पण संध्याकाळच्या आरतीचा शंख झाला की पिंपळाला नमस्कार करून सरळ घरी. पिंपळाखाली रात्री बसायचं नाही. देव आहे, पण देवाशी खेळ नाही. काळ बदलला, माधव मोठा झाला, पण हा नियम बदलला नाही. त्या दिवशी संध्याकाळी
मात्र प्रसंग काहीसा वेगळाच होता. जनाबाईच्या श्वासाचा त्रास परत वाढला होता. ती अंगणातल्या चटईवर बसून मंद आवाजात म्हणत होती, गौरी, आज नदीचं पाणी आणताना माझ्यासाठी जरा देवाकडे जास्त हात जोड. मला वाटतं आता माझं शरीर जास्त साथ देणार नाहीये. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, असं बोलू नका. दत्त महाराज आहेत ना, आपण नदीला दिवा सोडू, पिंपळाखाली नामस्मरण करू. तेवढ्यात माधव घरात आला, थकलेला, कपाळावर घाम, हातात मातीचा रंग आणि डोळ्यात खोल काळजी. आई, आजही शेतात कीड दिसते. सावकार पुन्हा येऊन गेलाय. म्हणतो उद्यापर्यंत हिशोब नाही केला तर बैल नेतो. जनाबाई क्षणभर शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, देव आपल्या चाचणी घेतोय रे, पण तो सोडणार नाही. रात्री झाल्यावर माधव नदीकाठी दिवा सोडायला गेला. चालताना त्याचं मन प्रचंड अस्थिर होतं. अंगणातून निघताना गौरीने त्याच्या हातात छोटंसं मातीचं दिवटं दिलं होतं. तिला बरोबर थेंबर अश्रूही मिसळलेले. हा दिवा खास आईसाठी सोड. तिच्या श्वासाला थोडी ताकद दे असं देवाला सांग. असं म्हणताना तिचा आवाज थरथरत होता. नदीकाठी पोचल्यावर दुरूनच पाण्याचा मंद आवाज, काठीवर बांधलेली काही नावे आणि त्यावर ताण उंच उभा असलेला पिंपळ. त्याच्या फांद्यांवर रात्रीची काळी चादर पसरली होती, तरी काहीतरी जिवंत हालचाल जाणवत होती. जणू पानं वाऱ्याने नाही तर श्वासाने हलतायत असं भासत होतं. माधवने नदीच्या पाण्यात दिवा सोडला, हात जोडून डोळे मिटले आणि देवा, आईला बरी कर, कर्जातून सोडव. माझ्याकडून काही चुकीचं होत असेल तर माझ्या बाळकडू समजून माफ कर. इतकं बोलून तो काही क्षण शांत उभा राहिला आणि मग अचानक त्याला जाणवलं, पाठीमागून कोणीतरी अत्यंत मंद पण स्पष्ट कुजबुजतंय. आवाज नदीच्या गजण्यात मिसळून येत होता, पण त्या आवाजात एक विचित्र ओढ होती. जणू इतक्या वर्षांनी एखाद्या जुन्या मित्राने नावानं हाक मारली, माधव. त्याने चटकन मागे वळून पाहिलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. फक्त पिंपळाच्या सावल्या जमिनीवर पसरलेल्या. चंद्रप्रकाशात त्या सावल्या जरा जास्तच जिवंत भासत होत्या. त्याचं हृदय धडधडायला लागलं. त्याने स्वतःला समजावलं, काही नाही, थकवा असेल, आणि परत नदीकडे वळाला. पण कुजबूज पुन्हा ऐकू आली, यावेळी थोडी स्पष्ट, माधव, इथे ये. तुझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त नदीत नाहीत. त्याचे पाय थबकले, अंगावर काटा आला. पिंपळाच्या खालच्या फांद्यांमधून जणू कोणीतरी त्याच्याकडे बघतंय अशी जाणीव झाली, पण डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं. त्या काळ्या पानांच्या फटीतून फक्त चंद्रांचे छोटे छोटे तुकडे खाली पडत होते. आणि माधव स्वतःशी पुटपुटला, कोण आहेस तू? भूत आहेस का देव? आणि त्या क्षणी पिंपळाच्या पानांनी असं खडखडून एकदम हालचाल केली की जणू झाड हसल्यासारखं वाटलं. हवा थंडगार झाली आणि आवाज धीम्या पण ठाम सुरात म्हणाला, भिवू नकोस. नदीकाठच्या पहारेकऱ्याशी बोलण्याची वेळ तुझ्याकरता आली आहे. वरदान आणि त्याग यांचा सौदा ऐकायचा धीर आहे का तुझ्यात, माधवा? माधवच्या हातातल्या दिव्याचा प्रकाश दूर तरंगात विखुरला आणि तो तिथे स्तब्ध उभा राहिला. देवाकाठीच्या शांत रात्रीत नदीच्या साक्षीने बोलणाऱ्या पिंपळाच्या कुजबुजीसमोर. मग त्या रात्री पिंपळाखाली उभा राहून माधवाच्या छातीतली धडधड इतकी वाढली होती की जणू हृदय बाहेर येईल की काय अशी अवस्था त्याची झाली होती. कानात अजूनही त्या आवाजाचे शब्द घुमत होते, वरदान आणि त्याग यांचा सौदा ऐकायचा धीर आहे का तुझ्यात, माधवा? काही क्षण तो जागेवरून हल्लाच नाही. पाय जड होऊन गेले होते, हात थंड पडले होते. नदीकाठचा गार वारा एकदम कडक थंडीत बदलल्यासारखा वाटत होता. पण त्या सगळ्या भीतीच्या आत कुठेतरी खूप आत एक विचार लहानसा ठिणगीसारखा पेटला. जर खरोखर देव बोलत असेल आणि मला आईसाठी, घरासाठी काही वरदान देता येणार असेल तर? हा विचार जितका गोड तितकाच भीतीदायक होता. तो स्वतःला सावरत पुटपुटला, मी मी उद्या येतो. आत्ताच उत्तर देऊ शकत नाही. आणि थरथरणाऱ्या पायांनी नदीकडून गावाकडे परत वळला. पिंपळाच्या पानांनी पुन्हा खडखडाट केला. जणू ठीक आहे असं ऐकू आलं, पण शब्दात नाही तर हवेतल्या स्पर्शात. आणि माधवने मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही. गावात परत येईपर्यंत त्याच्या कपाळावरून घाम टिपकावत होता आणि अंग घामानं ओलं झालं होतं. पण संध्याकाळचा गारवा अंगावर थंडी आणत होता. घराच्या अंगणात पोचल्यावर त्याला दिव्याचा मंद उजेड दिसला. गौरी देव्हाऱ्यासमोर बसून जप करत होती आणि जनाबाई चटईवर अर्धवट पडलेली, हातात जपमाळ पण डोळे दाराकडेच लागलेले. एक पाऊल आत टाकताच जनाबाई म्हणाली, आलास ना? किती वेळ लावतोस रे नदीकाठी? त्याने जबरदस्ती हसू आणत म्हटलं, थोडं बसलो तिकडे, मन हलकं करायला. आई, दिवा सोडला तुझ्यासाठी, तू लवकर बरी होशील. पण आवाजात ताण लपला नाही.
आईच्या अनुभवाला ते चुकवलं नाही. गौरीने त्याचा चेहरा पाहिला. कपाळावरचा घाम आणि डोळ्यातलं बेचैनीचं सावट क्षणभरात तिला जाणवलं. ती म्हणाली, काय झालं? नदी चढलीये का? पाणी जास्त आलं होतं का? माधव चटकन म्हणाला, नाही रे, सगळं ठीक आहे. तू काळजी करू नकोस, थकलोय फक्त. आणि तो बाजूच्या माठाजवळ जाऊन पाणी पिण्याचा बहाणा करीत अंगाचा थरथाट लपवू लागला. जनाबाई हलक्या स्वरात म्हणाली, माधवा, डोळ्यात डोळे घालून बोल. तू घाबरलास? नदीकाठी काही वेगळं जाणवलं का? तिच्या आवाजातल्या त्या ओळखीच्या आईच्या चिंतेने त्याचं मन दचकून गेलं. पण सध्या तरी तो काही सांगायला तयार नव्हता. स्वतःला समजावत म्हणाला, अगं आई, रोजच तसं पाणी, रोजतोच तो पिंपळ, काय वेगळं असणार? तूच तर म्हणायची ना, देवाचं ठिकाण, भीती नको मनात. जनाबाई थोडा वेळ शांत राहिली. मग जणू स्वतःशी बोलावी अशा सुरात म्हणाली, हो, देवाचं ठिकाण, पण देवाशी खेळ नको. बरं, तू जेवण घे, मग बोलू. त्या रात्री माधवला नीट झोप लागलीच नाही. अंगणात खाटेवर पडून छताकडे पाहत राहिला. कानात पुन्हा पुन्हा तोच आवाज, तीच कुजबुज, वरदान आणि त्याग. त्याला आठवत होतं लहानपणी गावातल्या म्हाताऱ्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी. नदीकाठी पिंपळाशी बोललं की काही जण श्रीमंत झाले, काहींच्या घरात दिवे लागले, पण काहींच्या घरात दिवे विझलेही. काळाच्या ओघात त्या गोष्टी म्हाताऱ्यांच्या रात्रभर सांगायच्या बडबड्या, म्हणून लोक विसरले. पण त्या रात्री त्या सगळ्या गोष्टी पुन्हा जिवंत होऊन त्याच्या डोक्यात फिरू लागल्या. पहाटेच्या कुकुट कुंजण झाला आणि तेव्हा त्याच्या डोळ्यात अजूनही झोप नव्हती. पण घरातल्या आता जबाबदाऱ्या थांबत नाहीत. सूर्य उगवल्यावर गोठ्यातल्या गायींना हंबरणं, गौरीचा पाण्याचे छडे उचलण्याचा आवाज, आईचा मंद खोकला, ही सगळी वास्तवाची आवाज त्याला परत जमिनीवर आणत होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेताकडे निघायला तयार झाला. तेव्हा जनाबाईने त्याला हाक मारली, अरे इथे ये जरा. तो अंगणात परत आला. आईने बाजूला पडलेली छोटीशी जुनी कापडी पिशवी काढली. त्यातून एका कोपऱ्यातलं जुनं तपकिरी झालेलं कागदाचं गुंडाळी काढली. हे पाहिलं आहेस कधी? माधवने गोंधळून म्हटलं, नाही, हे काय? आई म्हणाली, ही तुझ्या आजोबांची, राम भटांच्या आजोबांकडून घेतलेली पोथीची चिठ्ठी आहे. नदीकाठीच्या पिंपळाबद्दल जे काही जुन्या पोथीत लिहिलं होतं त्यातलं थोडंसं त्यांनी नोंद करून ठेवलं होतं. तेव्हा त्यांना वाटलं असेल आपल्या पिढ्यांसाठी काही शहाणपण ठेवा. पण आम्ही लोकांनी काय केलं? हसू, टिंगल केली आणि विसरून गेलो. माधवच्या चेहऱ्यावर कुतूहल वाढलं. तो गुंडाळी हातात घेऊन उलगडत म्हणाला, काय लिहिलं यात? जनाबाई हळू आवाजात म्हणाली, माझ्या तरुणपणी तुझ्या आजोबांनी मला एकदा वाचून दाखवलं होतं. त्यात असं काहीतरी होतं, या पिंपळाशी देवाचा एक अदृश्य सौदा आहे. जो देवाच्या नावावर स्वार्थाने सौदा करायला येतो त्याची सावली त्याच्या विरुद्ध उभी राहते, आणि तो नितांत निस्वार्थ भावाने लोकांचं भलं करायला येतो. त्याच्या सावलीतूनही देवाचंच ते झळकतं. हे शब्द तंतोतंत आठवत नाही, पण भावना अशीच होती. तेव्हाच त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं, लहानपणी मुलांना घाबरवायला गोष्ट म्हणून सांग, पण मोठेपणी या पिंपळाशी खेळायला कधी जाऊ नकोस. माधवच्या हाताने गुंडाळी थरथरली. काल रात्रीचा आवाज, आजचा हा जुना इशारा, हे दोन्ही एकत्र येऊन त्यांच्या मनात धडका देत होते. तो भराभर म्हणाला, म्हणजे आई, तू मानतेस की काल रात्री जो आवाज ऐकू आला तो नुसता माझा भास नव्हता? जनाबाईने त्याच्याकडे निरखून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि विश्वास मिसळलेला होता. काल रात्री तू काहीतरी वेगळा दिसत होतास, त्यामुळे मी वाट बघत होते. विचारायचं होतं, पण या हाडांना जीव नाही म्हणून थांबले. आता तूच सांग, काही बोललं का त्या पिंपळाने? त्या क्षणी माधवला खोटं बोलणं जड जाऊ लागलं. तो जमिनीवर बसला, गुडघे ओढून घेत म्हणाला, आई, पिंपळातून आवाज आला. माझं नाव घेतलं, म्हणाला, वरदान आणि त्याग यांचा सौदा आहे तुझ्यासाठी. मी घाबरलो आणि पळालो. पण आई, आपल्या परिस्थिती पाहता वाटतं जर वरदान मिळणार असेल तर. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने थरथरत्या हाताने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, बाळा, गरिबी ही फक्त पोटाची नाही, मनाचीही असते. पण देवाला आपण किती हतबल झालोय हे माहिती आहे, म्हणून तो कधी कधी अशा मार्गाने बोलतोही. पण लक्षात ठेव, जे काही मिळेल ते फक्त आपल्या घरापुरतं ठेवायला तुम्ही गेलात तर देवाचा सौदा फार महाग पडतो. इतरांचं भलं त्यात नसणार असेल तर ही कुजबूज, हे वरदान, हे सगळं शापात बदलायला वेळ लागत नाही. दुपारकडे माधव शेताकडे जाताना त्याचं मन अजूनच जड झालं होतं. रानात नांगर चालवतानाही त्याच्या प्रत्येक विचाराच्या मागे पिंपळाची सावली उभी होती. जर मी गेलोच नाही तर कदाचित देव स्वतः काहीतरी करेल. पण जर देवाने मला वाट दाखवायला हाक मारली असेल
आणि मीच मागे हटलो असेल तर? आणि जर कोणी दुसरा जाऊन तो सौदा केला तर? अशा प्रश्नांनी डोकं भरून गेलं होतं. संध्याकाळी तो गावात परत येत असताना त्याचा पाय आपोआप मंदिराच्या दिशेने वळला. मंदिरात रामभट पूजा अर्चा आवरत होते. माधवने त्यांना नमस्कार केला. रामभट काका, तुमच्याकडे 2 मिनिटं बसू का? रामभटने त्यांच्याकडे पाहिलं. माधवच्या चेहऱ्यावरचा बदल त्यांनाही जाणवला. बस रे, काय झालं? चेहरा का वाळून गेलाय? माधव थोडा वेळ शांत बसला. मग हळूहळू आवाजात म्हणाला, काका, नदीकाठी पिंपळाबद्दल काही जुन्या पोथीत लिहिलंय ना, तुमच्या घराण्याच्या? माझ्या आजोबांनी सांगितलं होतं असं आई म्हणाली. मला ते कधी दाखवू शकाल का तुम्ही? रामभटच्या डोळ्यात क्षणभर काहीतरी चमकलं. आनंद नव्हता, भीतीच जास्त होती. ते म्हणाले, असं अचानक त्या पोथीचा विषय कसा काय? माधवने डोळे चुकून म्हटलं, तसं काही नाही, फक्त उत्सुकता आहे. लहानपणापासून ऐकतो ना, पिंपळ बोलतो, वरदान देतो, शाप देतो. असं काही खरंच आहे का? रामभट काही क्षण गप्प राहिले. मंदिरातल्या नंदादीपाचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. ते मंद स्वरात म्हणाले, पोथीत लिहिलेलं सगळं खरं नसतं, पण सगळं खोटंही नसतं. विशेष करून देवशक्ती आणि सावलीच्या गोष्टी, त्यात फार शिरायचं नाही. तिथे देवाची कृपा आणि माणसाचा अहंकार दोन्ही असतात, आणि दोन्ही भिडले की गावात आपत्ती येते. माधवच्या अंगावर पुन्हा काटा आला. म्हणजे तुम्ही मानता की पिंपळ बोलतो? रामभटाने ठाम उत्तर न देता इतकंच म्हटलं, मी एवढंच मानतो. देवकाठीच्या नदीकाठी त्या पिंपळाखाली केलेला प्रत्येक विचार, प्रत्येक इच्छा देवापर्यंत पोहोचते, आणि देव तिथून बहुतेक वेळा शांतच राहतो. पण कधी कधी तेथे एक आवाज येतो. त्या आवाजाचं रूप काय, स्वभाव काय, याचा निर्णय घेणं हे माणसाचं काम नाही. त्यामुळे आपली इच्छा किती स्वार्थी आहे, हेच मोठा प्रश्न असतो. माधव गोंधळून उठला. त्याच्या मनात भीती आणि लोभ एकाच वेळी उठत होते. तो मंदिरातून बाहेर पडताना त्याला वाटलं, देव स्वतः मला बोलवतोय की माझा स्वार्थ माझ्या कानात देवाचा आवाज घेऊन येतोय? अशा विचारांच्या वादळात त्याचा पाय पुन्हा एकदा नदीकाठी जाणाऱ्या पायवाटेकडे नकळत वळायला लागला. सूर्य मावळत होता. आकाशात लालसर जांभळी रेषा पसरत होती, आणि दूरवर पिंपळाची काळी उंच सावली नदीच्या पाण्यावर थरथरत होती. जणू आजच्या रात्री दुसरा प्रश्न आधीच तयार ठेवून. त्या संध्याकाळी आकाशात रंग बदलत होते. हलकासा केशरी प्रकाश हळूहळू जांभळाकडे झुकत होता, आणि गावात घुरघुरत चूल पेटण्याचा धूर, गुरांचे घंटानाद, स्त्रिया विहिरीकडून येतानाचा मृदू गजबजाट, आणि सगळं नेहमीसारखं चालू होतं. पण माधवच्या मनात मात्र एक वेगळाच कोलाहल सुरू होता. पाय आपोआप नदीकाठी जाणाऱ्या पायवाटेवर वळत होते, आणि तो स्वतःला समजावत होता, जायचं नाही, आधी घरी चला. आई आणि गौरीची तोंड बघितल्यावर कदाचित हा विचार शांत होईल. पण जसा तो घराच्या जवळ पोहोचला तसा त्याच्यासमोर वास्तव उभं राहिलं. घराबाहेर सावकार उभा होता, सोबत 2 माणसं. चेहऱ्यावर कठोर भाव, हातात काठी आणि कपड्यांवर पैशाचा गर्व. सावकार दारात उभा गौरीवर चिडून ओरडत होता, किती दिवस झाले, किती वेळा सांगितलंय, उद्या परवा करून महिने झाले. माझा सुद्धा काही हिशोब आहे की नाही? उद्यापर्यंत जर पैसा नाही काढलात तर यंदाच्या हंगामातल्या पिकावर माझा झक्का आहे, आणि जर ते नसलंच तर तुझ्या घरचा बैल नावेतल्या विटाही उचलून नेईल. नीट ऐकून घे. गौरी हात जोडून सांगत होती, तुमचं आम्ही खाऊ खाऊ, पण पीक बुडालं तर आम्ही काय करू? अजून थोडे दिवस द्या. माधव तुमच्याकडे सर्वात आधी हिशोब करेल. तिच्या आवाजातली असहाय्यता, आणि घरात दारात बसून हे सगळं ऐकणाऱ्या हे जणाबाईच्या डोळ्यातलं पाणी माधवच्या छातीत जखम बनून घुसलं. मग तो पुढे आला, आणि सावकार काका, तुमच्याशिवाय कुणाकडे गेलो नाही कधी, पण सध्या हात खरंच रिकामा आहे. 2 हंगाम गेला तरी नशीब साथ देत नाहीये. यावेळी थोडा श्वास घ्यायला द्या, आणि देवकाठी नदीच्या काठी उभे असलेला देव न्याय करेल. मी तुमची फसवणूक करणार नाही. सावकाराने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिलं. ओठावर चिडका हसू येत म्हणाला, देव न्याय करेल, होऊ दे. पण माझं व्याज देव भरणार आहे का? देवाला सांग, मग उद्याच पैशाची गाठ माझ्या दारात आण, आणि मी भर उन्हात फिरून लोकांना कर्ज देतो, अशी भाऊक भाषा मला सांगू नकोस. उद्या संध्याकाळपर्यंत जर काही दिलंच नाही तर मी या घरातल्या कोणत्याही एका वस्तूवर हक्क सांगेन. गड्या, गाईपासून ते नांगरापर्यंत ज्यावर हात ठेवेन ते माझं. आणि म्हणून इतकं बोलून तो वळाला. उद्यापर्यंत, त्यानंतर मी मात्र कुणाचं ऐकणार नाही, असं म्हणत तो निघून गेला. त्या शब्दांनी घरात मृदू शांतता पसरली. गौरीचा चेहरा पांढरा पकड झाला. तिने अलगद दाराच्या चौथऱ्यावर हात ठेवला, जणू घराला मिठी मारली. आपल्याकडचं काय उरेल मग? जनाबाई हळू आवाजात पण कडक सुरात म्हणाली, माधवा, मी म्हातारी झाले, माझं काय? पण तू आणि गौरी उघड्या आभाळाखाली राहू नका. काहीतरी मार्ग शोध.
देवावर विश्वास आहे म्हणून हातावर हात धरून बसायचं नाही, देवाला चालून जावं लागतं. त्या रात्री जेवणाची थाळी पुढ्यात ठेवूनही माधवला घास गिळवेना. तांदळाच्या प्रत्येक दाण्यात त्याला सावकाराचा चेहरा दिसत होता. उद्यापर्यंत हे दोन शब्द जणू त्याच्या डोक्यावर अंगारासारखे पडत होते. गौरीने त्याला जिभेवर जबरदस्ती घास देत म्हणाली, काहीतरी खा. उपाशी डोक्याने काय निर्णय घेणार तू? काहीतरी होईल. आईने सांगितलं ना, देवाला चालून जावं लागतं. कदाचित तुझ्यासाठी त्याने आधीच काहीतरी ठेवलं असेल. तू फक्त मन साफ ठेव. तिच्या या साध्या शब्दांनी माधवच्या डोक्यात एकदम नदीकाठचा आवाज उठला. वरदान आणि त्याग. आणि त्याला अचानक जाणवलं, कदाचित देवानेच ही संधी त्याला दिली आहे आणि आणली असेल. म्हणून हे कदाचित त्याच्या आयुष्यातल्या परीक्षेचं दार उघडण्याची वेळ असेल. जेवण उरकून तो चटईवर बसला. आईने त्याच्याकडे पाहत पुन्हा विचारलं, आज मंदिरात गेलास? रामभट काही म्हणाले का? त्याने रामभटाचे शब्द आठवले. पोथीत लिहिलेलं सगळं खरं नसतं, पण सगळं खोटंही नसतं. सावली, इच्छा, देवाची कृपा आणि माणसाचा स्वार्थ हे सगळं डोक्यात घुमत होतं. तो हलक्या आवाजात म्हणाला, काकांनी म्हटलं, देव काठीचा पिंपळ पोकळ गोष्ट नाही. त्याच्या खाली केलेला प्रत्येक विचार देवापर्यंत पोहोचतो. आणि कधी कधी तिथून एक आवाज येतो. मग तो आवाज आपल्यावर खेचतो की खोल दरीत ढकलतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. जनाबाईने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. मग काय ठरवलंयस तू? उद्या सावकाराचा हिशोब, आईचा श्वास, घराचं छप्पर हे सगळे एकाच दोरीवर झुकलंय. तू काय करणार? काही क्षण तो गप्प राहिला. मग ठाम आवाजात म्हणाला, आई, आज रात्री मी पुन्हा नदीकाठी जाणार आहे. पिंपळाखाली बसून तो आवाज पुन्हा ऐकतो का ते पाहणार आहे. आणि जर खरोखर तो देवाचा आवाज असेल तर मला नक्कीच वाट काढून देईल. आणि जर तो माझ्या स्वार्थाचा वास असेल तर तेही कळेल. पण आता उगीच अर्धवट भीतीत राहून चालणार नाही. तो जो आहे ना, काही सौदा आहे तो समोरून ऐकायला जावा. गौरीने काळजीने त्याच्याकडे पाहिलं. तिथे काही भूताखेताचं, शापाचं असले तर? सगळेजण म्हणतात ना, पिंपळाशी खेळू नका. कुणीतरी पूर्वी सौदा करून स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं होतं. माधव शांतपणे म्हणाला, आपलं घर तर आधीच भग्नावस्थेत आहे. गौरी आज वरून दिसतंय, उद्या खालूनही दिसेल. फरक इतकाच आहे. पण जर देवाने खरंच एक दार उघडून ठेवलेलं असेल आणि मी भूत म्हणून घाबरून मागे हटलो तर मी आयुष्यभर स्वतःच्या भित्रेपणाला दोष देत बसणार आहे. एवढी माझी हिंमत कमी नको. आणि आईने दीर्घ श्वास टाकला. डोळे मिटून हात जोडले. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, वरदान मागताना आपल्या घरापुरतंच नको. जे आशीर्वाद घेणार असतील ते तुझ्या हातून इतरांच्या घरी पोहोचले पाहिजेत. नाहीतर सावली तुझ्याकडून हिशोब मागेल. हा माझ्यावर नाही तर पोथीवरचा विश्वास आहे. रात्री परत एकदा आकाशात ताऱ्यांची दुलई पसरली. गावातील दिवे एक एक करून विझू लागले. फक्त काही अंगणे, देवारे आणि मंदिरे उजळली होती. नदीकाठी जाणारी पायवाट मंद चांदण्यात स्पष्ट दिसत होती. माधव घरातून निघताना देवाऱ्यासमोर थांबला. हात जोडले, दत्त महाराज, मी जर चुकीच्या दिशेला चाललो असेल तर थांबव मला. आणि जर हा तुझाच मार्ग असेल तर माझा अहंकार, स्वार्थ सगळं घासून टाक. पण माझ्या आई गौरी आणि या गावाचं भलं कर. गौरीने त्याच्या हातात लहानसा दिवटा दिला. यावेळी त्यातलं तेल तिने स्वतःच्या केसातील कुंकू शेजारी ठेवलेल्या छोट्या डब्यातून काढलं होतं. ते माझ्या आईच्या नावाने आहे. जिथे सांगशील तिथे सोड, पण सांभाळून जा. पण परत येशील तेव्हा असं देशील ना? हा प्रश्न साधा होता, पण त्याच्या मागे दडलेल्या हजार चिंता त्याला स्पष्ट जाणवत होत्या. तो जबरदस्ती हसला. म्हणाला, मी हसलो नाही तर तुम्ही रडाल. मग मी परत येऊन हसू जाणतो. नदीकाठी पोहोचल्यावर तिथलं वातावरण पुन्हा एकदा वेगळंच भासत होतं. आज पाणी कालच्या तुलनेत थोडं जास्त चमकत होतं. चंद्रांची प्रतिमा पाण्यात जास्त ठळक दिसत होती. आणि पिंपळ तो तसाच, पण आज त्याच्यावर फांद्यांवर जणू अधिकच हालचाल. वारा फार नव्हता, पण पानांचा आवाज जरा जास्तच, जणू कुणीतरी मुद्दाम हलवतोय. चला, आला ना, असं काहीतरी सुख दुःखाचं मिश्र आमंत्रण. माधवने नदीत दिवा सोडला. यावेळी त्याने काही बोललं नाही, फक्त शांतपणे पाणी वाहताना पाहत राहिला. दिवा हळूहळू पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकत होता. आणि तो दिवा डोळ्यांच्या टप्प्याबाहेर जाईपर्यंत तो तिथेच उभा राहिला. आणि मग हळूच पिंपळाच्या दिशेने पाऊल टाकलं. पिंपळाखाली पोहोचल्यावर जमीन गार होती, जणू सूर्यप्रकाशाने कधी स्पर्श केला नसावा. चिखल नव्हता, पण मातीचा स्पर्श थंड, थोडासा ओलसर. माधव झाडाच्या खोडाला टेकून बसला. पाय खाली घडी करून हात गुडघ्यांवर ठेवले आणि डोळे मिटले.
मध्येच ठरवलं की आज मी स्वतः नाव घेत नाही. तो आवाज येत असेल तर येऊ दे. मी मागेल त्याआधी तो काय देतो ते पाहू. काही क्षण शांतता, फक्त नदीचा मंद गडगडाट आणि रातकिड्यांचे सूर. पण हळूहळू पुन्हा एका ओळखीची थंडी त्याच्या पाठीमागून वर चढायला लागली. जणू कुणीतरी त्याच्या खांद्यावर अदृश्य हात ठेवला आणि कुजबुजला. धीर धरलास, हेच पहिलं पाऊल आहे माधवा. त्याने डोळे उघडले नाहीत, फक्त हळूहळू आवाजात विचारलं, कोण आहेस तू? देव आहेस की फक्त माझ्या मनाचा खेळ आहे? झाडांच्या पानांनी एका लयीत खडखडाट केला. त्यातच आवाज आला, देवाला नाव लावणं माणसाची सवय आहे. कुणाला दत्त म्हणतोस, कुणाला नदी माता, कुणाला वाऱ्याचा झुळूक, कोणाला योगायोग. तरी मनात मात्र एवढाच प्रश्न आहे, मला माझं हवं ते मिळेल का? मी नाव नाही सांगत, रूप नाही दाखवत, पण तू मुलांसारखा प्रामाणिक प्रश्न विचारलास म्हणून उत्तर देतो. मी या नदीकाठचा पहारेकरी आहे. देवाने ठेवलंय मला इथे. जो खऱ्या हातबलपणाने येतो त्याला मी देवाचा सौदा सांगतो. जो फक्त स्वार्थासाठी येतो त्याला माझा आवाज ऐकूच येत नाही. तू दोनदा आलास, भीतीवर मात करत आलास, म्हणून मी तुला ऐकतोय. माधवच्या घशात गोळा आला. तो म्हणाला, माझ्याकडे पर्याय नाहीत म्हणून आलोय. उद्या घरावर नांगर, बैल, छप्पर सगळ्यांवर सावकाराचा हात जाणार आहे. माझी आई आजारी आहे. माझ्या बायकोच्या डोळ्यात रोज भीती असते. मी कितीही काम केलं तरी नशीब माझ्यावर हसतं. म्हणून म्हणून तुझ्या दारी आलोय. वरदान मिळेल का अशी आशा घेऊन. इतकंच. आवाज काही क्षण गप्प राहिला. मग अतिशय स्पष्ट शब्दात म्हणाला, वरदान मिळू शकतं, पण त्यासोबत एक त्याग येतो. हा देवाचा नियम आहे. फक्त घेणाऱ्याला देव उचलत नाही, देणाऱ्यालाच तो आपल्या जवळ घेतो. तुला काय हवं आहे ते मला कळतं. आईचं आरोग्य, कर्जमुक्ती, घराचं सुख. पण तुला समजावं लागेल की ही वरदानं तुझ्या सावलीला बांधलेली असतील. आजपासून तुझ्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक स्वार्थाचा हिशोब तुझी सावली ठेवेल. आणि जर तू हा सौदा स्वीकारलास तर तुझी सावली फक्त तुझ्या मागे चालणार नाही, तर तुझ्या निर्णयावर प्रश्नही विचारणार. माधवचा घसा कोरडा पडला. म्हणजे काय? सावली मला त्रास देईल, मला शाप देईल? आवाज शांत होता पण कठोरही होता. जर तू वरदान फक्त स्वतःच्या घरापुरता ठेवशील, इतरांना ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करशील, कुणाचं हक्काचं घेऊन स्वतःचं सुख वाढवशील, तर हो, सावली तुला शत्रू बनेल. आणि पण जर तू वरदानाचा वापर इतरांचंही भलं करायला, त्यांच्या अंधारात दिवा लावायला केला, तर ती सावली तुझ्या पुढं उभी राहून वादळात तुझं रक्षण करेल. आणि म्हणून हा सौदा आहे. एक वरदान, एक त्याग. वरदान तुला दिसेल, त्याग अदृश्य असेल. तो तुझ्या स्वार्थावर गदा आणेल. तयार आहेस का? नदीचा आवाज जास्त मोठा झाल्यासारखा वाटत होता. दूरवर कुठेतरी वीज कडाडल्यासारखा मूग गडगडाट ऐकू येत होता. माधवच्या मनात आशा आणि भीती दोन्ही एकाच वेळी घुसमुटून बसल्या. जर मी मान्य नाही झालो आणि म्हणलो तर? तो धडधडत्या आवाजात म्हणाला, माझ्याकडे अजूनही देवावर श्रद्धा राहील का? की हा अवसर गमावल्याचा पश्चाताप घेऊन जगत राहीन? आवाज हळूवार पण ठाम. सौदा नाकारलास तरी तू माझ्या दृष्टीने वाईट होणार नाहीस. ते तुझं स्वतंत्र आहे. पण तुझ्या आतल्या तडफडीनं तुला कायम त्रास देईल. आणि कारण देवाने उघडलेलं दार तू स्वतः बंद केलंय असं तुला वाटत राहील. आणि स्वीकारलंस तर तेव्हाच खरी कसोटी सुरू होईल. माधवच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने मातीवर हात ठेवला, पिंपळाच्या मुळांना स्पर्श केला आणि स्वतःलाच विचारलं, माझ्या जितका धीर आहे का? त्या रात्रीचा तो क्षण त्याच्या आयुष्याच्या वळणबिंदू होता. कारण आता फक्त प्रश्न हा सावकाराचा किंवा पिकाचा नव्हता. प्रश्न होता, मी वरदानाचा योग्य हक्कदार आहे का? आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याला स्वतःचा स्वभाव, स्वार्थ आणि सावली यांच्यासमोर उभं राहावं लागणार होतं. आणि म्हणूनच पिंपळाच्या पानांचा आवाज अचानक थांबला आणि नदीकाठी गडगडाट क्षणभर जणू थांबल्यासारखा वाटला. माधवचा श्वास अडखडला. तो जमिनीवर बसलाच होता, पण आता त्याचं शरीरही थरथरायला लागलं. आवाज पुन्हा बोलला, यावेळी अधिक स्पष्ट, अधिक गंभीर. माधवा, हा खेळ नाही, हा सौदा आहे. देवाचा सौदा. एक मिळेल, एक सोडावं लागेल. माधवने ओठ कोरडे झालेले चाटले आणि हळू आवाजात विचारलं, मिळेल काय? आणि सोडावं काय लागेल? पिंपळाची फांदी हल्ली. जणू अंधारातून कुणीतरी मान डोलवत उत्तर देत होतं, मिळेल ते तुला दिसणार आहे आणि सोडावं लागेल ते तुला आतून तोडणार आहे. वरदान असणार तुझ्या आईचं आरोग्य, तुझ्या संकटातून सुटका, तुझ्या घरात परत येणारं सुख. पण त्याग असणार तुझा स्वार्थ, तुझा अहंकार आणि फक्त मी आणि माझे ही भावना. माधव गडबडला, हे तर चांगलंच आहे. मग
स्वार्थ सोडणं कोणाला कठीण वाटतं? आवाजात क्षणभर हलकंसं हसू मिसळलं. बोलायला सोपं आहे, पण जेव्हा तुझ्यासमोर स्वतःचं सुख आणि दुसऱ्यांचं दुःख एकाच वेळी उभं राहील तेव्हा कळेल त्या किती जड असतो. माधवच्या मनात गौरीचा चेहरा तरळला. आईचा कोंडलेला श्वास आठवला. सावकाराचा धमकीचा आवाज कानात घुमला. तो थरथरत म्हणाला, माझ्या आईला वाचवणार असाल, माझं घर वाचवणार असाल तर मी मान्य आहे. मला जो त्याग सांगाल तो करायला तयार आहे. नदीवर चंद्रप्रकाश अधिकच तेजस्वी झाला. पाण्यावर तरंग उमटले. आवाज पुन्हा गंभीर झाला. ऐकून घे, आजपासून तुझ्या आयुष्यात जे कधीच दिसलं नव्हतं ते दिसू लागेल. तुझी सावली ती फक्त तुझ्या मागे चालणार नाही, ती तुझ्या आतल्या इच्छा ओळखेल, तुझं चुकणं आधी जाणेल आणि जिथे तू स्वतःला वाचवशील तिथे ती तुला उघडं पाडेल. तू जर वरदानाचा उपयोग फक्त स्वतःपुरता केलास तर ती सावली तुझा शत्रू बनेल, आणि जर तू दुसऱ्यांकरता स्वतःला मागे ठेवलंस तर ती सावली तुझा कवच बनेल. माधवा हादरला. आणि म्हणजेच माझं आयुष्य कायम कसोटीतच राहणार? आवाज शांत पण कठोर आला. वरदान मिळालं म्हणजे विश्रांती मिळाली असं नसतं माधवा. वरदान म्हणजे अधिक जबाबदारी तुझ्या अंगावर पडली आहे. क्षणभर सगळीकडे प्रचंड शांतता पसरली. फक्त माधवच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. त्याने हात जोडले, डोळ्यात पाणी आलं. मी घाबरलोय, पण मी मागे फिरणार नाही. त्या क्षणी पिंपळाच्या खोडातून मंदसाज प्रकाश बाहेर पडल्यासारखा वाटला. जणू मुळांच्या आत कुठेतरी छोटा दिवा पेटलाय. आवाज म्हणाला, तर मग ऐक शेवटचा नियम. उद्या सूर्योदयाच्या वेळी तुझ्या घरात पहिला बदल दिसेल, पण त्याच दिवसापासून तुझी सावली तुझ्याशी बोलू लागणार नाही. ती तुला बोलण्याआधीच उत्तर देईल. त्या सावलीचा तू फसवू शकणार नाही. आणि माधवने जमिनीवर माथा टेकवला. मी तयार आहे. नदीवर मोठा तरंग उठला. पिंपळाची पानं जोरात खडखडली आणि आवाज हळूहळू विरत गेला. सकाळची वाट बघ, वरदान चालत येत आहे. माधव उठून उभा राहिला. अंग हलकं वाटत होतं, पण मनावर जड दगड ठेवलेलाच. तो मागे फिरला तेव्हा त्याच्या पायाशी त्याची सावली नेहमी सारखीच होती, पण प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला. क्षणभर ती स्वतःच हल्ल्यासारखी त्याला भासली आणि त्याच्या अंगावर पुन्हा एकदा काटा उभा राहिला. माधव पिंपळा खालून उठला तेव्हा त्याचं मन जड होतं आणि शरीर हलकंसं थरथरत होतं. जणू आत कुठेतरी मोठा निर्णय घेऊन तो बाहेर आला होता. तो घराच्या दिशेने चालू लागला. रस्त्यात चंद्राचा प्रकाश पायवाटेवर पडत होता आणि त्याच्याबरोबरच त्याची सावलीही चालत होती. पण आज पहिल्यांदा त्याला असं जाणवलं की ती सावली नेहमीपेक्षा जरा जास्त ठळक दिसते. जणू ती फक्त प्रकाशामुळे नाही, तर आतल्या घडामोडींमुळे गडद झाली. घरी पोहोचल्यावर गौरी दारातच उभी होती. तिच्या डोळ्यात काळजी. इतका उशीर का झाला? माधव थकलेल्या आवाजात म्हणाला. थोडा नदीकाठी बसलो होतो, मन शांत करायला. गौरीने काही प्रश्न विचारायची तयारी केली होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचं गूढ शांतपण पाहून ती गप्प झाली. जनाबाई झोपलेली होती, पण तिचा श्वास आज थोडा सुलभ वाटत होता. माधवने हा बदल लगेच ओळखला. काय, आज आईला बरं वाटतंय का? गौरी आश्चर्याने म्हणाली. हो, रात्री अचानक तिचा खोकला कमी झालाय, श्वास जरा मोकळा आहे. मलाही आश्चर्य वाटलं. माधवच्या अंगावर काटा आला. सकाळची वाट बघ, वरदान चालत येत आहे, हे शब्द पुन्हा त्याच्या कानात घुमले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा गावातच एक वेगळा मुरड जाणवत होता. जणू हवेत काहीतरी बदल झाल्यासारखं. माधव उठला तेव्हा जनाबाई स्वतःहून उठून बसली होती. डोळ्यात आजारी थकवा नव्हता, पण एक वेगळंच तेज दिसत होतं. माधवा, आज छातीत दुखत नाहीये रे? असं म्हणताना तिच्या आवाजात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होतं. माधव गप्प झाला. मनात एक गूढ भीती आणि आशा एकाच वेळी उसळल्या. दुपारपर्यंत अजून एक बातमी आली. सावकाराने माणूस पाठवून सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत काहीतरी जुळून आणला नाहीच तरी उद्यापर्यंत थांबतो, कारण माझ्या घरी स्वतःच काही अडचण उभी आहे. माधवला वाटलं काल रात्री जे घडलं त्याची पहिली खूण आहे की काय. पण गावात लोक कुजबुजायला लागले होते की वाडीतल्या म्हाताऱ्या लक्ष्मीबाईने गुरे राखणाऱ्या मुलाला हाक मारून सांगितलं, माधव काल पिंपळाखाली गेला होता म्हणे. मुलाने ते सहज सांगितलं होतं आणि तेवढ्यात गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. दुपारी माधव शेतातून परत येताना विहिरीजवळ काही म्हातारे बसलेले दिसले. त्यात भाऊ काका, लक्ष्मीबाई आणि अजून 2 जण होते. माधव जवळ येताच सगळेजण क्षणभर शांत झाले. भाऊ काका हळू आवाजात म्हणाले, माधवा, तू काल पिंपळाखाली गेला होतास का? माधव थोडा वेळ गप्प राहिला, मग प्रामाणिकपणे म्हणाला, हो, गेलो होतो. लक्ष्मीबाईने अंगावर शाल ओढत थरथरत्या आवाजात म्हणाली, असं करू नकोस रे, आम्ही डोळ्यांनी पाहिलाय त्याचा परिणाम. माधवने विचारलं, काय पाहिलं? भाऊ काका खोल श्वास घेत म्हणाले,
वर्षापूर्वी तुळसा नावाचा एक माणूस होता. तोही गरिबीने पिचलेला तुझ्यासारखाच पिंपळाशी गेला होता. काही महिन्यात त्याचं घर भरलं, सोनं आलं, शेती बहरली, पण त्याच्या मनातला स्वार्थ वाढत गेला. लोकांनी तो मदत करायचा, पण आतून गर्वाने भरलेला होता. एक दिवस अचानक त्याची सावली त्याच्या पुढे चालत जाताना लोकांनी पाहिली. तो हसत होता, पण त्याची सावली रडत होती. काही दिवसात त्याच्या घरात भांडणं, अपघात, आजार सुरू झाले आणि एके रात्री तो पूर्णतः वेडा झाला. स्वतःची सावली पाहून किंचाळत राहिला. शेवटी नदीत उडी मारून गेला. हे ऐकून माधवच्या काळजात धडकी भरली. लक्ष्मीबाई म्हणाल्या, तेव्हापासून कुणी पिंपळाशी सौदा करायला धजावलाच नाही. देव देतो पण परतही घेतो, आणि जेव्हा घेतो तेव्हा माणूस उघडा पडतो. माधव डोळे खाली घालून उभा राहिला. आतून तो हादरला होता, पण काल रात्रीचा आवाज आठवत होता. देणाऱ्यालाच देव जवळ घेतो. त्याला जाणवलं की ही गोष्ट फक्त भीतीची नाही तर कसोटीची आहे. तो शांतपणे म्हणाला, काका, जे झालं ते परत घेता येत नाही, पण जे पुढं होईल ते माझ्या हातात असू शकतं. मी जर चुकीचा मार्ग धरला तर मला थांबवा. भाऊ काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आम्ही थांबू, पण पहिल्यांदा तू स्वतःला थांबवायला शिक. माधव घरी परतला तेव्हा त्याचं मन अजूनच जड झालं होतं. आई बरी वाटत होती. घरात थोडासा उजेड वाटत होता, पण गावाच्या त्या जुन्या जखमा नक्कीच त्याच्या मनात पुन्हा उघड्या झाल्या होत्या. त्याला स्पष्ट कळून चुकलं, वरदानाची सुरुवात झाली आहे, पण त्याबरोबरच सावलीचाही खेळ हळूहळू सुरू झाला आहे. त्या रात्री घरात एक वेगळी शांतता पसरली होती. जनाबाई आज स्वतःहून उठून बसली. तिने अन्नाचा घास हातात धरला आणि पहिल्यांदाच अनेक दिवसांनी पूर्ण थाळी संपवली. गौरी हे सगळं पाहत होती आणि तिच्या डोळ्यात आनंदाची चमक होती. आई, आज बरं वाटतंय ना? जनाबाई हसत म्हणाली, बरंच नाही, पण आज शरीरात जरा ताकद जाणवते. छातीवरचा दगड हल्ल्यासारखं वाटतोय. माधव बाजूला बसून हे सगळं दृश्य पाहत होता. त्याच्या मनात एकाच वेळी समाधान आणि भीती दोन्ही होत्या. समाधान कारण वरदानाचं पहिलं पाऊल दिसत होतं, आणि भीती कारण जखमेचे किस्से त्याच्या डोक्यात अजूनही घुमत होते. गौरीने माधवच्या हातावर हात ठेवत हळू आवाजात विचारलं, काल रात्री पिंपळाकडे गेलास तेव्हा तुला जे जाणवलं ते खरंच देवाचा संकेत असतील तर आपल्यासाठी हा नवा मार्ग असेल, पण तू फारच गप्प झालास. काही चुकतंय असं मला सतत वाटतंय. माधव क्षणभर काहीच बोलला नाही. मग म्हणाला, गौरी, देवाने आपल्याला हात दिलाय, पण तो हात धरताना आपला अहंकार, आपलं माझं माझं मागे ठेवायला सांगितलाय. गौरी थोडी विचारात पडली, मग शांतपणे म्हणाली, म्हणजे देव आपल्याला देताना आपल्याकडूनच फक्त एवढंच मागतोय ना, की आपण इतरांनाही घेऊन पुढे जावं? मग ते चुकीचं कसं असेल? आपलं पोट भरून शेजाऱ्याची चूल विझलेली पाहून सुख मिळत नाही माधवा. हे शब्द साधे होते, पण माधवच्या अंतकरणाला पोखरून गेले. त्याला जाणवलं की गौरीला सौद्याच्या अटी न सांगताही ती त्याच मार्गावर उभी आहे. त्या रात्री जनाबाई चटईवर शांत झोपली होती. श्वास सध्या तरी मोकळा होता. माधव आणि गौरी बाजूला ओसरीवर बसले होते. चंद्रप्रकाश अंगणात पसरला होता आणि घराच्या भिंतीवर दोघांच्या सावल्या शांतपणे पडल्या होत्या. पण माधवला यावेळी स्वतःच्या सावलीकडे पाहावंसं वाटेनासं झालं. मध्यरात्रीच्या सुमारास माधवची झोप चुकली. कौलारू छपारातून खाली टपकणाऱ्या पावसाच्या थेंबासारखा कुठेतरी एक अदृश्य आवाज त्याला जागा करत होता. त्याने पाहिलं तर जनाबाई शांत झोपलेली होती. गौरी गाढ झोपेत होती, पण आईच्या हाताजवळ जपमाळ अलगद हल्ल्यासारखी त्याला भासली. जनाबाईच्या ओठांवर मंद कुजबूज चालू होती. ती झोपेतच प्रार्थना करीत होती, देवा, माझ्या लेकराला मार्ग चुकू देऊ नकोस. त्याला जे मिळतंय ते त्याच्या कल्याणासाठीच असू दे. त्याच्या सावलीला त्याच्या विरुद्ध उभं राहू देऊ नकोस. माझ्या आयुष्याची भक्ती घे, पण त्याचं मन भ्रष्ट होऊ देऊ नकोस. हे शब्द माधवच्या कानावर पडताच त्याच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. त्याला जाणवलं की आईला कदाचित सर्व काही स्पष्ट माहिती नाही, पण त्या आतून कुठेतरी हे सगळं ओळखत आहे. तिची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते की आधीच पिंपळाच्या सावलीपर्यंत, याचं त्याला उत्तर मिळत नव्हतं. पण तिच्या शब्दातली भीती खरी होती. तो हळूच उठला, अंगणात गेला आणि आकाशाकडे पाहत मनात म्हणाला, देवा, मी ज्या वाटेवर चालू लागलोय त्या वाटेला काटे असतील हे मला आता कळतंय, पण तूच दिलेलं वरदान जर माझ्या स्वार्थामुळे विषाद बदलणारं असेल तर ते आजच परत घे. सकाळ झाली तेव्हा पुन्हा एक बदल दिसला. शेजारची शेतकरी नारायणचं बैल अचानक आजारी पडलं होता आणि गावात कोणीच त्याला मदत करत नव्हतं. सगळे आपल्याला कामात गुंतलेले होते. माधव हे दृश्य पाहत थांबला. कालपर्यंतचा तोच माधव असता तर तो मनात म्हणाला असता, माझ्याच घरात संकट आहे, मी इतरांचं ओझं कशाला उचलू. पण आज त्याचं पाऊल आपोआप पुढे पडलं. त्याने नारायणच्या बैलासाठी पाणी, वैरण आणि औषधाची व्यवस्था करून दिली. स्वतःची कामं बाजूला ठेवली
नारायणच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझा देव झालास आज माधवा. त्याचं क्षणी माधवला जाणवलं त्याची सावली आज त्याच्या उलट हल्ली नाही आणि ती त्याच्याबरोबरच सरळ पडली होती. तो घराकडे परतताना मनात एक विचित्र शांतता होती. भीतीपूर्ण गेली नव्हती, पण आता त्याला कळलं होतं की कसोटी फक्त वरदानाची नाही तर रोजच्या छोट्या निर्णयांची आहे आणि प्रत्येक छोटा निर्णय त्याच्या सावलीला नवा आकार देणार आहे. त्या दिवशी नारायणच्या बैलाला दिलेल्या मदतीनंतर माधव घरी परतला तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र हलकेपणा होता. जणू छातीतली काही जड गाठ थोडी सैल झाली होती. गौरीने त्याच्याकडे पाहत हसून विचारलं, आज काही वेगळंच वाटतंय तुला? माधव शांत स्वरात म्हणाला, आज मी स्वतःशी थोडा प्रामाणिक राहिलो एवढंच. जनाबाई आज जरा वेळ धूप लावून देवाऱ्यासमोर बसली. तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधानाचा भाव दिसत होता, पण माधवच्या मनात मात्र अजूनही एक सावली हलत होती. ती त्याला पुन्हा नदीकाठी बोलावत होती. रात्री जेवण झाल्यावर गौरीने त्याच्याजवळ बसून हळू आवाजात सांगितलं, आज घरात थोडा उजेड आहे असं वाटतंय, पण मला भीती वाटते माधवा. जे सहज मिळतं ते सहज सुटतं असं लोक म्हणतात. तू जपून पाऊल टाक. माधवने तिच्या हातावर हात ठेवला. मी जपतोय गौरी, पण काही वेळा जपून चालणं म्हणजे थांबून राहणं नसतं, तर योग्य दिशेने चालणं असतं. जणाबाई दुरून हे ऐकत होती. तिने काहीच बोललं नाही, पण डोळे मिटून हात जोडले. त्या रात्री माधव झोपलेला आणि तेव्हाच त्याला लगेच झोप लागली नाही. अंगणात चंद्रप्रकाश पडला होता. भिंतीवर त्यांची आणि गौरीची सावली स्थिर दिसत होती, पण काळाच्या एखाद्या क्षणी त्याला जाणवलं त्याची सावली जणू थोडी हलली आहे. जणू तो न हलताच सावलीने मान वळवली आहे. त्याने डोळे घट्ट मिटले. हा फक्त थकव्याचा भास आहे असं मनाला सांगितलं, पण आता कुठेतरी काल पिंपळ खालचा आवाज कुजबुजला. तुझी सावली तुझ्या आधी उत्तर देईल. रात्री उशिरा तो गाढ झोपेत गेला. पहाटेच्या वेळी अचानक त्याची झोप उडाली. अंगावर थंडीची लाट आली होती आणि त्याने पाहिलं तर ओसरीकडचा दरवाजा अलगद उघडलेला होता. जिथे तो नीट बंद करून झोपला होता तिथे पन्हाळीतून चंद्रप्रकाश आत येत होता आणि त्याच्या पायाजवळ त्याची सावली स्पष्टपणे पडलेली होती. पण ती सावली जणू थरथरत होती, हलक्या हालचाली करत होती, जसं पाण्यावर पडलेलं प्रतिबिंब थरथरावं तसं. आणि माधव हळूच उठून बसला. आवाज काढू न देता दरवाजाकडे वळला. अचानक त्याला जाणवलं तो अजून उभा राहिलेलाच नाही, पण त्याची सावली दारापर्यंत पुढे सरकली आहे. त्याच्या छातीत धडकी भरली. घामाच्या धारा कपाळावरून वाहू लागल्या. तो पुटपुटला, हे खरंच आहे का की माझं वेळ वाढतंय? त्याने साहस करून एक पाऊल पुढे टाकलं. त्या क्षणी सावलीही पुढे सरकली, पण त्याच्या थोडीशी आधी. जणू ती त्याला खेचत होती. माधव थिजून गेला आणि त्या तरतरणाऱ्या सावलीकडे पाहत तो म्हणाला, तू आता सुरू झालीस का? सावली उत्तर देत नाही, पण अचानक ती भिंतीवर चढल्यासारखी वर सरकली आणि पुन्हा जमिनीवर आली. जणू एवढंच सांगत होती, मी आहे. त्या क्षणी घरातला एक माठ हलका हल्ला. त्यातून थोडंसं पाणी सांडलं. आवाज झाला आणि जनाबाई दचकून जागी झाली. कोण आहे? माधव पटकन पुढे झाला. आई मी आहे. काही नाही, माठ हल्ला. जनाबाईने झोपेतूनच म्हणाली, देवाचं नाव घे आणि झोप. आज घरात हवा जरा वेगळी वाटते. ती परत झोपली आणि माधव मात्र तिथेच उभा राहिला. सावली पुन्हा त्याच्या पायांशी शांत पडली होती, जणू काही झालंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाहेर आला तेव्हा अंगणात पावलांचे ठसे नव्हते. कुणी जाण्याइतकी माती उमटलेली आणि उलटलेली नव्हती. पण माधवच्या मनात खात्री खोलवर रुजली. काल रात्री तो एकटा नव्हता. गावात गेला तेव्हा लोक नेहमीसारखे होते. कुणालाच काही वेगळं वाटलेलं नव्हतं. फक्त त्याला त्याच्या सावलीकडे प्रत्येक क्षणी बघावंसं वाटत होतं. नारायण त्याला पाहताच हात जोडून हसला. माधवा, कालपासूनच माझ्या बैलाला बरीच शक्ती आली आहे. तुझ्या हातात खरंच देवाची ताकद आहे की काय? माधवने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्या हसण्यात थोडी कटू हे चुटपुट होती. ताकद माझ्या हातात नाही, ती कुठेतरी दुसरीकडे जाय. त्या संध्याकाळी परत पिंपळाकडे जायचा विचार त्याच्या मनात आला, पण त्याच वेळी एक भीती मनात दाटून आली. जर मी पुन्हा गेलो तर सावलीचा हा खेळ अजून वाढेल, आणि जर गेला नाही तर मी सौद्याचा पहिला नियम आधीच मोडतोय का? या दोन प्रश्नांमध्ये तो अडकून पडला होता. पण एवढं मात्र स्पष्ट झालं होतं की ही सावली आता शांत बसणार नव्हती. ती त्याच्या आयुष्यात पहिलं पाऊल टाकून आधीच आली होती. त्या संध्याकाळी माधवचं मन फारच अस्वस्थ होतं. सावलीच्या हालचालींचा तो अनुभव अजूनही त्याच्या अंगावर काटा आणत होता. पाय पुन्हा नदीकाठच्या वाटेकडे ओढत घेत होते, आणि पण मन म्हणत होतं, आज नाही. घरात आई शांत होती. गौरी रात्रीचं जेवण करत होती, पण माधवच्या नजरेतील गळामोड ही ती ओळखत होती. तिने विचारलं, काही नाही. फक्त म्हणाली, तुझ्या मनाला जी गोष्ट खूप मोठी होत चालली आहे
ती उद्या नका ठेवूस, आज संपव. आणि त्या एका वाक्यात त्याला सगळं समजलं. तो गप्पच उठला, देवाऱ्यातला नमस्कार केला आणि शांतपणे बाहेर पडला. नदीकाठी जाताना आज हवा जड वाटत होती, जणू आकाशही काहीतरी थांबून धरून बसलं होतं. पिंपळ दुरून काळ्या सावलीसारखा उभा दिसत होता, पण आज त्याचं खोड हे चंद्रप्रकाशात जरा उजळून दिसत होतं, जणू आतून कुठेतरी दिवा जोरात पेटला होता. माधव झाडाखाली बसताच पानांचा आवाज आपोआप सुरू झाला. कुठलाही वारा नसताना आवाज पुन्हा आला, थांब आणि थंड. आज तू निश्चय घेऊन आलायस हे पायांच्या थरथडावरूनच कळत आहे. माधवने डोळे मिटले, हात जोडले. मी आज पळणार नाही. जे सांगायचंय ते स्पष्ट सांग आणि जो नियम आहे तोही. आवाज शांतपणे म्हणाला, तू वरदान मागितलंस, मी ते मान्य केलं असं समज. आणि तुझ्या आईचं आरोग्य सुधारेल, कर्जाची गाठ सैल होईल, घरात परत शांती येईल. पण लक्षात ठेव, आजपासून तुझ्या आयुष्याला एक अदृश्य धागा बांधला जाईल. तो धागा तुझ्या सवयींना, तुझ्या निर्णयांना आणि तुझ्या मनातल्या सूक्ष्म स्वार्थालाही बांधून ठेवेल. एवढं फक्त लक्षात ठेव. माधव थरथरत म्हणाला, माझ्या हातून आजवर जे चुकीचं झालं असेल त्याचं काय? आवाज गंभीर झाला, आजपासून त्याचा हिशोब सुरू होणार नाही. पण आज नंतर जे काही करशील त्याचा प्रत्येक ठसा त्या धाग्यावर उमटेल. तू जिथे निस्वार्थ असशील तिथे धागा तुझी टिकवणूक करेल, आणि जिथे तू घसरशील तिथे तोच धागा आवळून ठेवेल. हे भय नव्हे, ही रक्षा आहे. पण प्रत्येक रक्षा आधी कसोटी असते. त्या क्षणी पिंपळाच्या मुळांच्या आतून एक हलकासा प्रकाश वर आला. माती जणू आतून गरम झाल्यासारखी वाटली. नदीच्या पाण्यावर छोटासा भोवरा फिरला आणि अचानक माधवच्या पायाशी त्याची सावली थोडी वेगळी उभी राहिल्यासारखी त्याला जाणवली. तो घाबरून पुटपुटला, सावली आजच बदलणार आहे का? आवाज म्हणाला, तुझ्या आज बदल होतोय म्हणून ती आजच वेगळी वाटते. सौदा आज पूर्ण झाला, उद्यापासून वरदान दिसेल आणि त्याचबरोबर तुला स्वतःचाही खरा चेहरा दिसू लागेल. माधवने जमिनीवर माथा टेकवला, मी मागे फिरणार नाही, एवढंच तो म्हणाला. आणि आवाज जणू दूर जात म्हणाला, मागे फिरण्यासाठी तोच तयार असतो ज्याला पुढं चालायचं नसतं. तू मात्र पुढची वाट स्वतःसाठी नाही, इतरांसाठी खुली करायची आहे. पिंपळाचा आवाज हळूहळू शांत झाला, पानांचा खडखडाट थांबला. नदी पुन्हा तशीच शांत वाहू लागली. माधव उठून उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगात विचित्र ताकद जाणवत होती. भीती होती, पण तिच्याबरोबरच एक नवा धीरही होता. तो मागे वळला आणि तेव्हा त्याची सावली त्याच्या आधीच एक पाऊल पुढे पडलेली दिसली. जणू तिनं सांगितलं, आता मी तुला सोडणार नाही. माधव धीम्या पावलांनी घराच्या दिशेने निघाला आणि त्याच्या अंधारात हे त्याच्या पायामागोमाग चालत होती एक जुनी सावली. पण आता तीच फक्त सावली उरलेली नव्हती, ती सौद्याची पहिली साक्ष बनली होती. सकाळ झाली तेव्हा देवकाठीच्या गावात काहीतरी हलकंसं बदलल्यासारखं वाटत होतं. आकाश नेहमीसारखं होतं, नदी नेहमीसारखी वाहत होती. पण माधवच्या घरात आज पहाटेचा वेगळा आवाज ऐकू आला. जनाबाई स्वतःहून उठून बसली होती आणि तिने रात्रीपासून पहिल्यांदाच खोल श्वास घेतला आणि छातीत ती असह्य कळ जाणवली नाही. ती गौरीला हाक मारत होती आणि म्हणाली, गौरी आज कसं तरी मन मोकळं वाटतंय, श्वास अडखडत नाहीये. गौरी धावत आली, आईचा चेहरा हातात धरून पाहिला. खरंच आई, आज तुमचा चेहरा वेगळाच दिसतोय. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तळले. माधव बाजूला उभा होता. काल रात्रीचा पिंपळ, तो आवाज, ती सावली, सगळं डोक्यावरून तरंगून गेलंय म्हणून मनात नकळत विचार उमटला. वरदान चालत येत आहे. दुपारपर्यंत अजून एक मोठा बदल घडला. सावकाराचा माणूस धावत येऊन म्हणाला, माधवा आज थांब, मालक उद्या येईल. आज त्याच्या घरी मोठी अडचण उभी राहिली आहे, त्यामुळे तुझा हिशोब आज बाजूला ठेवण्यात आलाय. हे शब्द ऐकून गौरी क्षणभर स्तब्ध झाले. जनाबाईने हात जोडले, दत्ताचा चमत्कार आहे असं म्हणत डोळे पुसले. आणि माधव मात्र आतून हादरला, कारण तो जाणत होता की हे काही योगायोग नाही. काल रात्री बांधलेला तो अदृश्य धागा काम करू लागलाय. एवढं फक्त लक्षात ठेवा. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. माधवच्या घरावर देवाची कृपा झाली. कोणी म्हणायला लागलं, काही जण घराजवळ येऊन चौकशी करू लागले, आई आता बरी आहे का, सावकार माघारला का? हे सगळं ऐकत असताना माधवच्या मनात मात्र एकच प्रश्न घुमत होता, मी या कृपेचा उपयोग कसा घेणार? त्या क्षणी त्याच्या नजरेसमोर कालची सावली तरळू लागली, ती त्याच्या आधी पुढे चाललेली सावली. दुपारी शेताकडे जाताना त्याने पाहिलं की शेजारील शेतकरी हरिभाऊ निराशेने आपल्या कोरड्या शेताकडे बघत बसले आहेत. बैल थकलेले, पाणी संपलेलं. माधव काही काळ थांबला. आतून आवाज आला, तुझं काय काम आहे? तो क्षणभर थांबला. माझे आज घरी संकट आहे, मी का दुसऱ्याच्या ओझ्यात पडू? असा जुना स्वार्थी विचार डोक्यात चमकून गेला. पण लगेचच त्याच्या पायाशी पडलेली सावली हल्ली.
आणि हरिभाऊंच्या दिशेनेच थोडी पुढे सरकली, जणू विचारत होती, आता काय ठरवतोयस? माधवने दीर्घ श्वास घेतला, बैलांची दोरखंड आपल्या हातात घेतली आणि हरिभाऊंना म्हणाला, आज माझे बैल तुझ्या शेतात काम करतील. हरिभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. देव पाठवला रे तुला आज माझ्यासाठी. मग त्या संध्याकाळी माधव घरी परतला तेव्हा त्याचं मन पहिल्यांदाच हलकसं शांत होतं. जनाबाई देवाऱ्यासमोर बसून म्हणत होती, आज मला पहिल्यांदाच देवाची थेट मदत मिळते असं वाटतंय. गौरीने माधवकडे पाहून हसत विचारलं, आज तुला समाधान वाटतंय ना? माधव काहीच बोलला नाही, फक्त छपरावर पडलेल्या सावलीकडे पाहिलं. ती आज त्याच्या पावलानुसार शांतपणे चालत होती, पण त्या शांततेच्या आत एक सूक्ष्म दाब जाणवत होता, जणू कुठेतरी आतून कुणीतरी त्याचं वजन मोजत होतं. मदतीचे हे पहिले तुषार होते, पण या पावसामागे वादळ येणार की शांती हे अजून कोणालाच माहिती नव्हतं. आणि माधवला जाणवलं, खरी कसोटी ही वरदान मिळाल्यावरच सुरू झाली आहे. त्या रात्री माधव शांत झोपला होता असं त्याला वाटलं, पण मध्यरात्री अचानक त्याची श्वासोच्छवासाची गती वाढली आणि छातीत दडपण जाणवलं, जणू काही अदृश्य ओझं हळूच त्याच्यावर टेकलाय. त्याने डोळे उघडले तेव्हा छपरातून गळणाऱ्या चंद्रप्रकाशात भिंतीवर त्याची सावली नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. ती स्थिर नव्हती, अगदी हळू अत्यंत सूक्ष्मपणे हलत होती, जसं पाण्यावर पडलेलं प्रतिबिंब श्वास घेत असावं तसं. माधव उभा राहिला नाही, फक्त सावलीकडे पाहत राहिला. मनात विचार आला, हा हीच किती कसोटी. पण तेवढ्यात सावली एका क्षणासाठी त्याच्या दिशेने झुकल्यासारखी भासली आणि पुन्हा जागेवर स्थिर झाली. सकाळी उठल्यावर सगळं नेहमीसारखं वाटत होतं. जनाबाई आज स्वतः पाण्याचा घडा उचलून ओसरीवर आली. गौरी चकित होऊन म्हणाली, आई तुम्ही कशाला काम करता? जनाबाई हसून म्हणाली, देवाने श्वास दिला आहे तर चालायलाही देईल ना. माधव हे ऐकून समाधानाने हसला, पण त्याच वेळी त्याच्या पायाशी पडलेली सावली थोडीशी वेगळी वाकलेली त्याला जाणवली, जणू कुठेतरी आतून तिला काही विचारायचं होतं. दुपारी गावात एक छोटासा प्रसंग घडला. बाजारात धान्य विकताना व्यापाऱ्याने मोजण्यात थोडा अपलाप केला होता. माधवच्या बाजूला उभा असलेला एक गरीब शेतकरी ते ओळखू शकला नाही. माधवने मात्र ते स्पष्ट पाहिलं. व्यापाऱ्याने जाणून बुजून 2 मापांनी कमी धान्य दिलं होतं. त्या क्षणी माधवच्या मनात जुना स्वार्थ उमटला. मला यात कशाला पडायचंय? माझं धान्य नीट मोजून घेतलंय, मी का शत्रू करून घ्यायचा? पण त्याच वेळी त्याच्या पायाशी पडलेल्या सावलीने त्या गरीब शेतकऱ्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं, जणू तिला काही सांगायचं होतं. माधवने क्षणभर डोळे मिटले, मग सरळ व्यापाऱ्याला म्हणाला, काका तुम्ही 2 मापं कमी दिलीत. व्यापारी चिडला. लोक जमा झाले, मग शेवटी चौकशी झाली आणि माधव बरोबर ठरला. त्या गरीब शेतकऱ्याने हात जोडले, आज तू माझ्यासाठी देवच झाला रे. माधव परतताना मनात एक वेगळा स्थान जाणवत होता. चांगलं केल्याचं समाधान होतं, पण त्याच्याबरोबर एक अदृश्य दडपणही वाढत होतं. मी चुकलो तर? हा प्रश्न आता त्याच्या डोक्यात वारंवार फिरू लागला होता. संध्याकाळी तो गौरीबरोबर नदीकाठी गेला, फक्त दुरूनच पिंपळाला नमस्कार केला. जवळ जाण्याची त्याची हिंमत झाली नाही. पाण्यात दिवा सोडताना त्याला असं वाटलं की दिव्याच्या प्रकाशात त्याची सावली थोडी उशिरा दिसते आहे, जणू तिच्या पावलांची गती वेगळी झाली आहे. रात्री घरी परतल्यावर जनाबाई देवाऱ्यासमोर बसून म्हणाली, आज दिवसभर मन शांत होतं, पण कुठेतरी आतून काळजी होती. देव कधी देतो तेव्हा लगेच काहीतरी मागणारा नसतो, पण माणसाची परीक्षा तो दररोज घेतो. माधव काहीच बोलला नाही, पण छपरावरच्या सावलीकडे पाहत राहिला. ती सावली आज त्याच्या बरोबरच होती, पण तिच्यात एक अदृश्य जाणीव घुसली होती, जणू ती आता फक्त प्रकाशाची नाही तर त्याच्या मनाच्या वळणांची प्रतिकृती बनली होती. मग माधवला आता स्पष्ट जाणवत होतं, वरदान मिळाल्यानंतर सुख आलेच, पण त्याच्याबरोबर एक अद्भुत थरथरवणारी जबाबदारी त्याच्या खांद्यावर बसली आहे. आणि ही जबाबदारी त्याच्या प्रत्येक छोट्या निर्णयात त्याला सतत आरशात पाहायला लावत आहे. त्या संध्याकाळी माधवचं मन काहीसं जड झालं होतं. दिवसभरात त्याच्या निर्णयांनी त्याला समाधान दिलं होतं, पण त्याच वेळी सावलीची ती सूक्ष्म हालचाल त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो मंदिराकडे वळला, कारण मनात एकच विचार घोळत होता, हे सगळं खरंच देवाचं आहे का, की मीच माझ्या भीतीला देवाचं रूप देतोय? मंदिरात नंदीदीप मंद प्रकाश टाकत होता. रामभट देवपूजा आवरत होते. माधवने नमस्कार केला. काका मला तुमच्याशी थोडं गंभीर बोलायचं आहे. रामभट त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव सांगतायत की हे साधं बोलणं नाही. माधव थोडा वेळ गप्प राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, काका मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात काहीतरी गूढ सुरू झालाय. माझी सावली वेगळी वागते. रामभट अचानक स्तब्ध झाले. त्याच्या डोळ्यातील बदल माधवच्या लक्षात आला. त्यांनी बाजूला ठेवलेला घंटा थांबवला आणि शांत स्वरात म्हणाले, तू पिंपळाशी गेलास ना? माधवने मान हलवली.
हो, आणि तिथे एक सौदा झाला. हे ऐकताच रामभटने दीर्घ श्वास टाकला. म्हणजे पोथीतली रेषा परत एकदा जिवंत झाली. ते आतल्या खोलीत गेले आणि एक जुनी मळकट पोथी घेऊन आले. तिची कातडी झिजलेली होती, पाने पिवळसर पडलेली. त्यांनी ती उघडत म्हटलं, हे आमच्या घराण्याने अनेक पिढ्यांपासून जपून ठेवलाय. लोकांसाठी यांच्या गोष्टी फक्त आख्यायिका आहेत, पण काही जणांच्या आयुष्यात त्या प्रत्यक्ष उतरल्या आहेत. त्यांनी एका पानावर बोट ठेवून चाललं आणि ज्याला वरदान मिळेल त्याची सावली आधी त्याला सावध करेल, नंतर त्याची कसोटी घेईल. सावली कधीही थेट शिक्षा देत नाही, ती माणसाला स्वतःच्याच निर्णयांसमोर उभं करते. माधवच्या अंगावर काटा आला. पण मी आता काय करावं काका? रामभट गंभीरपणे म्हणाले, तुला 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली, तुझ्या प्रत्येक निर्णयात तू स्वतःलाच मनाला प्रश्न विचारशील. दुसरी, जोपर्यंत तुझ्या निर्णयात दया आहे, तुझी सावली तुझ्या बाजूने राहील. पण ज्या क्षणी तू अहंकाराला जागा दिलीस, तेव्हा सावली तुझ्या पुढं उभी राहील. माधवने विचारलं, मग याचा शेवट काय? रामभट हळू स्वरात म्हणाले, शेवट हा देव ठरवतो, पण वाट माणूस ठरवतो. माधव मंदिरातून बाहेर पडला तेव्हा आकाशात ढग दाटले होते. जणू त्याच्या मनातला गोंधळ आकाशात उमटला होता. घरी पोहोचल्यावर जनाबाई देवाऱ्यासमोर बसून म्हणत होती, आज माझ्या मनात अचानक भीती आली. कुणाचंही काही नको, फक्त तुझं मन स्वच्छ राहो एवढंच देवाकडे मागितलं. गौरी त्यांच्याकडे पाहून म्हणाली, काका काही म्हणाले का? माधवने थोडक्यात सगळं सांगितलं नाही, पण एवढंच म्हणाला, आपली वाट आता खूप नीट चालावी लागणार आहे. त्या रात्री माधव झोपण्याआधी स्वतःच्या सावलीकडे पाहून हळूच म्हणाला, तू माझा शत्रू नाहीस, पण माझा आरसा आहेस. हे कळलं आज. सावली शांत होती, पण ती शांतता आता निष्क्रिय नव्हती. ती जणू त्यांच्या पुढच्या निर्णयांची वाट पाहत होती. त्याला स्पष्ट जाणवलं, पुढचा टप्पा आता सोपा राहणार नाही, कारण इथून पुढे त्याला केवळ बाहेरील संकट नव्हे, तर स्वतःच्या आतल्या कसोटीला रोज सामोरे जावं लागणार आहे. त्या दिवशी सकाळपासूनच माधव अस्वस्थ होता. रामभटांनी सांगितलेल्या शब्दांचा भार त्याच्या छातीत बसला होता. अहंकाराला जागा दिलीस तर सावली पुढे उभी राहील. तो शेताकडे निघाला, पण आज बैलांचा आवाजही त्याच्या बोचऱ्या काट्यासारखा टोचत होता. मनात सतत एकच विचार, मी खरंच निस्वार्थ आहे का, की फक्त वरदान टिकवण्यासाठी चांगुलपणा करतोय? हा प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. दुपारी गावात एक वाद उभा राहिला. शेजारच्या विठोबांच्या गुरांच्या एका वासराने माधवच्या शेतात घुसून पिकाची काही झाडं तुडवली होती. विठोबा गरीब होता, आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दाबलेला. पण माधव आज शांत नव्हता. त्याच्या मनात चिडचिड उसळत होती. सगळ्यांच्या चुका मीच भरून काढायच्या का? माझ्या घरावर संकट असताना मीच का नेहमी सोडून द्यायचं? या विचारांनी त्याचा राग पेटला. तो विठोबावर ओरडला, तुझं वासरं माझ्या शेतात पडायला कुणी बोलवत होतं? माझं नुकसान कोण भरून देणार? विठोबा घाबरून म्हणाला, माधवा चुकून झालं रे, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, देवाच्या नावाने माफ कर. पण माधवचा राग शांत झाला नाही. देवाचं नाव घेऊन माझं नुकसान भरून येणार आहे का? हे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. त्या क्षणी माधवच्या पायाशी पडलेली सावली अचानक वेगळी झाली. ती सरळ पुढे सरकली आणि विठोबाच्या दिशेने झुकल्यासारखी भासली. जणू ती माधवला समोर उभं करून सांगत होती, हे तुझं खरं रूप आहे. माधव दचकला. तो एक पाऊल मागे सरकला, पण गावकऱ्यांनी ते पाहिलं की नाही याची त्याला खात्री नव्हती. विठोबा थरथरत उभा होता. माधवचा राग आता त्यालाच बोचत होता, पण अहंकाराने त्याला मागे फिरू दिलं नाही. तो मोठ्याने म्हणाला, आजपासून तुझे वासरं माझ्या शेतासाठी ओझं आहे. परत आलं तर परिणाम वाईट होईल. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा गौरीने त्याच्या चेहऱ्यावर ताण ओळखला. आज काही बिनसलंय का? माधव काहीच बोलला नाही. जनाबाईने देवाऱ्यासमोर बसून हळू आवाजात म्हटलं, आज मन खूप अस्वस्थ आहे. देव काहीतरी इशारा देतोय असं वाटतंय. माधवला त्या शब्दांचा टोच लागला, पण तो शांतच बसून राहिला. रात्री अंगणात चंद्रप्रकाश पडला होता तेव्हा भिंतीवरच्या सावल्या स्पष्ट दिसत होत्या आणि माधव झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण भिंतीवरची त्याची सावली आज वेगळी दिसत होती. ती नेहमीसारखी त्याच्याबरोबर स्थिर नव्हती. ती हळूच डावीकडे सरकली, मग उजवीकडे, जणू अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरत होती. माधव उठून बसला. हळू आवाजात म्हणाला, माझ्यावर रागावलास का? सावलीला तोंड नव्हतं, पण ती अचानक भिंतीवर उंच चढल्यासारखी झाली आणि पुन्हा जमिनीवर आली. त्या हालचालीत जणू एक स्पष्ट इशारा होता, आज तू चुकलास. त्या क्षणी बाहेरून विठोबाच्या घरातून रडण्याचा आवाज आला. त्याचं वासरं अचानक आजारी पडलं होतं. गावात एकच गोंधळ उडाला. माधवच्या काळजात ठोका चुकला. आणि ही शिक्षा माझ्या रागाची तर नाही ना? हा विचार त्याला आतून हादरून गेला. लोक मदतीसाठी धावत होती, पण माधव काही क्षण दारातच थिजून उभा राहिला. सावली त्याच्या समोरच उभी होती, जणू प्रश्न विचारत होती, आता तू काय करणार? त्या क्षणी काही क्षणातच माधवला समजलं की वरदान टिकवायचं असेल तर राग, स्वार्थ आणि अहंकार यांना आजच आवर घालावा लागेल. नाहीतरी सावली आज इशाऱ्यावर थांबेल,
पण उद्या ती शत्रूही बनू शकते. तो दचकून बाहेर धावला, पण त्याच्या मनात कायमची एक भीती घर करून बसली. आज मी पहिल्यांदाच देवाच्या सौद्याची अट मोडण्याच्या उंबरठ्यावर उभा राहिलो आहे. विठोबाच्या घरातून येणाऱ्या रडण्याच्या आवाजाने अख्खं गाव जागं झालं होतं. लोक हातात कंदील घेऊन धावत होते. माधव दारातून बाहेर पडला तेव्हा त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. विठोबाचं वासरं जमिनीवर आडवं पडलं होतं. श्वास वेगाने चालत होता. डोळे पांढरे झालेले. विठोबा गहिवरून म्हणत होता, माझं वासरं वाचवा, देवाच्या नावानं काहीतरी करा. त्या क्षणी माधवला परत स्वतःचा राग, अहंकार आणि सावलीची ती हालचाल आठवली. त्याच अंग थरथरलं आणि तो पटकन पुढे झाला. वासराच्या कपाळावर हात ठेवला. घाबरू नकोस विठोबा, आपण प्रयत्न करू. तो रात्रीच नदीकाठची औषधे आणायला धावला आणि जनावरांसाठी वापरायची जुनी औषधं उजळली आणि उकळली. वासराच्या तोंडात थेंब थेंब घातले. काही वेळाने वासराचा श्वास थोडासा स्थिर झाला. विठोबा रडत म्हणाला, तू रागवलास म्हणून देवाने शिक्षा दिली असं मला वाटलं होतं, पण तूच वाचवलंस. हे शब्द माधवच्या काळजात आजपर्यंत झोंबल्यासारखे घुसले. तो निशब्दपणे घरी परतला तेव्हा गौरी अंगणातच बसलेली होती, डोळे लाल. तू विठोबाच्या घरात गेलास ना? सगळं गाव बोलतंय. माधव काहीच बोलला नाही, फक्त खाली मान घातली. गौरीने हळू पण ठाम आवाजात विचारलं, आज तू रागात काही वाईट बोललास का? तो क्षणभर गप्प राहिला, मग मान हलवली. हो, मी चुकलो. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती आणि दुःख दोन्ही होतं. माधवा, देवाच्या कृपेचा खेळ नाजूक असतो. तो रागाची धूळ सहन करत नाही. तू जपून वाग. तुझ्या चुकीची शिक्षा जर तुझ्यावर न येता इतरांवर आली तर मी तुझ्यासोबत जळू शकणार नाही. आणि हे शब्द साधे होते, पण त्यातली वेदना खोल होती. माधवला पहिल्यांदा जाणवलं की हा सौदा फक्त त्याचा नाही, तर गौरीचं आयुष्यही त्याला बांधलेलं आहे. आता जणाबाई झोपलेली होती, पण माधव आत गेला तेव्हा तिला जाग आली होती आणि ती हळू आवाजात कुजबुजत होती, जणू कुणाशी तरी शांतपणे बोलत होती. देवा, माझ्या लेकराला रागापासून वाचव. त्याच्या मनात गर्व शिरू देऊ नकोस. त्याची सावली त्याच्यावर उलटू देऊ नकोस. माधव दारातच थबकला आणि ही प्रार्थना त्याच्या कानावर पडताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आईला नेमकं सगळं कळत नव्हतं, पण तिला इतकं नक्की जाणवत होतं की तिचं लेकरू एका धोकादायक वळणावर उभा आहे. त्याच रात्री माधव अंगणात बसून बराच वेळ स्वतःच्या सावलीकडे पाहत राहिला. आज ती सावली शांत होती, पण तिच्या त्या शांततेत आता ताकीद होती. जणू ती म्हणत होती, आज तू सुधारलास म्हणून थांबलोय, पण पुन्हा चुकलास तर मी गप्प बसणार नाही. माधवने प्रथमच सावलीसमोर हात जोडले. मला पुन्हा तुझा शत्रू बनवू नकोस. मला थांबव, पण नष्ट करू नकोस. सावली हल्ली नाही, पण मातीवर तिची रेषा जरा स्थिर झाली. जणू तिनं त्याचं म्हणणं ऐकलं होतं. आणि मग त्या रात्री माधवला झोप आली, पण ती जागेपणासारखी झोप होती. स्वप्नातही त्याला गौरीचे डोळे, आईची प्रार्थना आणि विठोबाच्या वासराचा थरथरता श्वास दिसत होता. त्याला आता खोलवर उमजत चाललं होतं, ही कथा फक्त वरदान आणि शापाची नाही, तर विश्वास, राग, पश्चाताप आणि संयमाची आहे. आणि याच भावनांच्या आधारे त्याची सावली पुढे त्याच्याशी न्याय करणार आहे. रात्रभर माधवला नीट झोप लागले नाही. डोळे मिटले की त्याला विठोबाचं थरथरणारं वासरं, गौरीच्या भीतीने भरलेले डोळे आणि आईची कुजबुजलेली प्रार्थना एका मागोमाग एक दिसत होती. पहाटे अंगणात कोंबड्याने आरवाज केला तरी तो आधीच जागाच होता. तो हळूच उठून बसला आणि पायांपाशी पडलेल्या सावलीकडे पाहिलं. आज ती शांत होती, पण तिच्या एखाद्या साक्षीदारासारखी स्थिरता होती. जणू ती म्हणत होती, आज सत्य समजून घेण्याची वेळ आहे. माधवने निर्णय घेतला, आज मी पुन्हा नदीकाठी जाणार, पण सौदा मागायला नाही, सत्य विचारायला. सूर्य वर चढत असतानाच तो घरातून निघाला. गौरीला काही न सांगता, फक्त देवाऱ्याला नमस्कार करून. नदीकाठी जाणारी वाट आज वेगळीच वाटत होती. कालपर्यंत जिथे भीती होती तिथे आज गंभीर शांतता होती. पिंपळ दुरूनच दिसला तेव्हा त्याच्या फांद्या हलक्या वाऱ्यात हलत होत्या, जणू कोणीतरी त्याची वाट पाहत होतं. माधव झाडाखाली बसला. यावेळी त्याच्या अंगात थरकाप नव्हता, फक्त प्रश्नांची गर्दी होती. काही क्षण शांतता, मग ओळखीचा आवाज पानांतून उतरला. आज तू घाबरलेला नाहीस, आज तू विचार करायला आलायस. माधव थेट म्हणाला, मला सगळं स्पष्ट जाणून घ्यायचं आहे. ही सावली मला कधी इशारा देते, कधी अपराधी वाटायला लागते, कधी मदतीकडे ढकलते. हा नेमका नियम काय आहे? मी चुकलो तर शिक्षा कुणाला मिळते, मला की माझ्या आजूबाजूच्या लोकांना? आवाज क्षणभर थांबला, मग गंभीर पण शांत स्वरात म्हणाला, तुझी सावली तुला शिक्षा देत नाही माधवा, ती फक्त तुला आतला खरा तू बाहेर आणते. तू रागावलास म्हणून ती राग दाखवते, तू दयाळू झालास म्हणून ती शांत चालते. शिक्षा कुठून येते माहिती आहे का? माणसाच्या निर्णयातून. माधव हादरून म्हणाला, मग काल विठोबाच्या वासराला जे झालं ते? आवाज ठाम होता. ते तुझ्या रागाचं सावट होतं, दंड नव्हता. तू जर त्या क्षणी परत फिरला नसतास तर वासराच नव्हे, आणि तर तुझ्या आयुष्यात मोठं नुकसान झालं असतं. आणि देव आधी नेहमी इशारा देतो, थेट घाव घालत नाही.
माधवच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो? आवाज म्हणाला, हो. म्हणूनच हा सौदा धोकादायक आहे. कारण तुझ्या चुकीचा फटका फक्त तुलाच नाही तर तुझ्याशी जोडलेल्यांनाही बसतो. म्हणूनच वरदान मिळाल्यावर माणूस एकटा राहत नाही, तो अनेकांचे नशीब व्हायला लागतो. माधवने माते हातात घेत म्हणाला, मला भीती वाटते, मी पुन्हा चुकलो तर? आवाज थोडा मृदू झाला. भीती चांगली आहे. भीतीमुळेच गर्व मर्यादेत राहतो. पण लक्षात ठेव, निस्वार्थ एकदाच करायचा नसतो, तो रोज करावा लागतो. जर तू रोज स्वतःला विचारलंस, मी आज कुणाचं ओझं हलकं केलं, तर तुझी सावली तुझ्या मागेच राहील. आणि जर तू विचारलंस, आज मला काय मिळालं, तर तीच सावली तुझ्या पुढे उभी राहील. त्या क्षणी नदीवर सूर्यकिरण पडले. पाण्यात सोनेरी कांती पसरली. माधवला वाटलं जणू आतून काहीतरी घट्ट बांधलेलं थोडंसं सैल झालं आहे. त्याने हात जोडले. मला नियम समजला आहे आता. मला शुद्ध ठेव. आवाज हळूच म्हणाला, नियम तुला समजला आहे, पण कसोटी अजून बाकी आहे. खरी परीक्षा तेव्हा येते जेव्हा तू स्वतः संकटात असशील आणि समोर दुसऱ्याचं संकट उभं राहील. माधव उठून उभा राहिला. आज त्याची चाल बदललेली होती आणि भीती अजूनही होती. पण आता ती अंधाराची नव्हती, ती जागरूकतेची होती. पिंपळापासून दूर जाताना त्याची सावली पुन्हा त्याच्या पायांशी सरळ चालू लागली. जणू काही काळासाठी तरी दोघात शांतता झाली होती. पण पिंपळाच्या फांद्यातून शेवटचा शब्द त्याच्या कानात घुमला. शब्द समजले असतील, पण त्याची किंमत प्रत्यक्ष कृतीतच मोजली जाते. नदी काठावरून परतताना माधवची पावलं आता जड वाटत नव्हती, पण ती हलकीही नव्हती. पण वेगळी जबाबदारी त्याच्या छातीत बसली होती. माझ्या चुकीचा फटका इतरांनाही बसतो, हा विचार आता त्याच्या श्वासाबरोबर आत बाहेर होत होता. घरी पोहोचल्यावर गौरी त्याची वाट पाहत होती. तिने त्याच्या डोळ्यात पाहता जाणवलं की आज काहीतरी आतून बदललाय. आज जर वेगळा दिसतोयस. माधव फक्त एवढंच म्हणाला, आज मला माझीच खरी परीक्षा कळाली. जनाबाई देवाऱ्यासमोर बसली होती. दीपाच्या प्रकाशात तिचा चेहरा शांत दिसत होता. माधवने तिच्या पाया पडून फक्त एवढंच म्हटलं, आई, मी आजपासून चुकांचा हिशोब स्वतः देणार आहे. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला देव जवळ घेतो. मग त्या दिवशी माधव पहिल्यांदा जाणीवपूर्वक प्रायश्चित करण्यासाठी बाहेर पडला. पहिल्यांदा तो विठोबाच्या घरी गेला. कालचा राग, आजचा अपराधीपण आणि कालचं वासरं हे सगळं एकत्र त्याच्या मनात गर्दी करत होतं. विठोबा त्याला पाहताच घाबरला. माधवा, परत काही बोलायला नाही आलास ना? माधव शांतपणे पुढे झाला. काल मी रागात चुकीचं बोललो. तुझ्या वासरापेक्षा माझा राग जास्त आजारी होता आणि त्याची मला जाणीव झाली आहे. मला माफ कर. विठोबाच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस आज. हे शब्द ऐकून माधवच्या छातीतील जड गाठ थोडी सैल झाली. त्याच्या पायाशी पडलेली सावली आज स्थिर होती, पण ती जणू मान हलवत असल्यासारखी वाटत होती. त्यानंतर तो हरिभाऊकडे गेला, ज्या शेतात त्याने पहिले निस्वार्थ काम केलं होतं. हरिभाऊ म्हणाला, तू कालही आलास ना? पुन्हा मदतीला? माधव म्हणाला, आज मदतीला नाही, आज शिकायला आलोय. कुणाचं ओझं उचललं की आपण मोठे होत नाही, उलट आपली माणुसकी मोठी होते. ते मला तुझ्याकडून शिकायचं आहे. हरिभाऊ हसला. माणुसकी शिकायला काही शाळा लागत नाही रे, फक्त अहंकार उतरवावा लागतो. दुपारी तो त्या व्यापाऱ्याकडेही गेला, ज्याला बाजारात तो बोलला होता. माधवने त्याच्याशी वाद घातला नाही, फक्त नम्रपणे म्हणाला, तुम्ही त्या दिवशी चूक केलीत, पण आज मी तुमच्याशी भांडायला नाही आलो. मी एवढं सांगायला आलोय की आपण सगळेच एकमेकांच्या सावलीत जगतो. तुम्ही फसवलं तर कुणाचं पोट रिकामं राहील आणि त्याचा भार कुठेतरी परत येतो. व्यापारी काही क्षण गप्प राहिला. मग खाली मान घालून म्हणाला, तू माझ्याशी बोललास म्हणून तेवढंच का? पण मनात काहीतरी टोचलं रे. माधव परतताना पहिल्यांदा जाणवत होतं की प्रायश्चित म्हणजे फक्त देवळात डोकं टेकवणं नाही, तर माणसांसमोरही आपली चूक मान्य करणं आहे. संध्याकाळी तो दमून घरी आला, पण आजचा दम थकव्याचा नव्हता, आजचा दम हलक्याचा होता. गौरीने त्याला पाणी दिलं. आज तू दिवसभर वेगळाच फिरत होतास. माधव हसला. आज मी स्वतःशीच फिरत होतो. जनाबाई म्हणाली, आज देवाऱ्यात बसल्यावर मन शांत झालं. तुझ्यासाठी काहीतरी हलकं झाल्यासारखं वाटतंय. माधवने बाहेर पडून आकाशाकडे पाहिलं. सूर्य मावळत होता. अंगणावर त्याची सावली लांबलचक पडली होती, पण ती आज वाकडी नव्हती, ती सरळ होती. जणू प्रायश्चिताचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची साक्ष देत होती. पण त्याला आतून स्पष्ट जाणवत होतं, हे फक्त सुरुवात होती. खरी किंमत अजून बाकी होती. कारण निस्वार्थाची कसोटी रोज नवी असते आणि प्रत्येक दिवस नवीन परीक्षा घेऊन येतो. त्या रात्रीनंतर देवखाटी गावावर एक वेगळं सावट हळूहळू दाटू लागलं. आधी कुणाच्या लक्षात आलं नाही, पण 2 दिवसातच सगळ्यांना जाणवू लागलं की नदीचं पाणी अनपेक्षित वेगाने कमी होत चाललंय. सकाळी जिथे कमरेपर्यंत पाणी असायचं, तिथे आता गुडघ्यापर्यंत ओल लागत नव्हती. आणि पुरुष नदीत उतरून पाहू लागले. माती दिसू लागली, दगड उघडे पडू लागले आणि गावात एकच कुजबूज सुरू झाली. पाणी आटतंय. पाणी हेच देवकाठी गावाचं प्राण होतं. शेती, गुरं, माणसं सगळं त्याच्यावर अवलंबून होतं. आणि आता पहिल्यांदाच नदी माणसांकडे पाठ फिरवते असं वाटू लागलं. तिसऱ्याच दिवशी पंचायत जमली.
रामभट, भाऊ काका, व्यापारी, शेतकरी सगळे जमले. कुजबूज, भीती, राग, गोंधळ सगळं एकत्र उसळलं. देव रागवलाय, कोणी म्हणालं कोणीतरी पिंपळाशी चुकीचा सौदा केला असणार. दुसरा म्हणाला आता काय करायचं. माधव एका कोपऱ्यात शांत उभा होता. त्याच्या पायाशी त्याची सावली आज विचित्र स्थिर होती, जणू ही हालचालही करत नव्हती. तो नियम आठवत होता, खरी परीक्षा तेव्हा येते जेव्हा तू संकटात स्वतः असशील आणि समोर दुसऱ्याचं संकट उभं राहील. मग सकाळपासून त्याच्या घरातही पाण्याची टंचाई जाणू लागली होती. जनाबाईचा श्वास जरा जड झाला होता. गौरीने निम्म्या घागरीतच सगळं आवरायला सुरुवात केली होती. सावकाराकडका हिशोब अजूनही प्रलंबित होता. अशा वेळी गावासाठी पाणी सोडायचं, विहिरी खोदायच्या, लोकांना मदत करायची की कल्पना माधवला आतून थरथरून आली होती. माझ्याच घरात इतकं कमी असताना मी इतरांसाठी कसं उभं राहू, हा प्रश्न त्याच्या मनात सतत घुमत होता. त्या दुपारी अचानक जोराचा आवाज आला आणि नदीच्या वरच्या बाजूला असलेला जुना बांध फुटायला लागला होता. पाणी आटण्याआधीच अचानक पूर येण्याचा धोका निर्माण झाला. लोक घाबरून धावत होते. पूर आला तर सगळी शेती वाहून जाईल, घरं पडतील, हा गोंधळ पाहून माधवचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याच्या सावलीने त्या क्षणी स्वतःहून नदीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. जणू तिनं त्याला विचारलं, आता काय. माधव थिजून गेला. डोळ्यांसमोर आईचा आजारी चेहरा, गौरीची भीती आणि शेतात उभ्या पिकांची आठवण एकाच वेळी उभी राहिली. मी आज जर गावासाठी उभा राहिलो तर माझं घर उघडं पडेल, आणि जर मी घर वाचवलं तर गावाचं नुकसान माझ्या डोळ्यांसमोर होईल. हा संघर्ष त्याच्या छातीत भडीमार करू लागला. त्या क्षणी काल पिंपलाच्या खालच्या आवाज पुन्हा त्याच्या मनात उमटला. वरदान म्हणजे अधिक जबाबदारी. गावकरी ओरडत होते, कोणी पुढाकार घ्या, कोणीतरी नदीवर जा, पण कुणाच्याच पायात हालचाल ताकद नव्हती आणि सगळे आपल्याला घराकडे धावत होते, आपापलं वाचवायला. माधवने एक दीर्घ श्वास घेतला, एक पाऊल पुढे टाकलं आणि मग दुसरं. त्याच्या सावलीने यावेळी त्याच्या आधी नाही तर त्याच्या बरोबर पाऊल टाकलं. तो मोठ्याने म्हणाला, सगळे घाबरू नका, बांध वाचवता येईल. आपण सगळे मिळून काम केलं तर पूर थांबवता येईल. काही क्षण लोक त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूहळू 2-4 जण पुढे आले. भाऊ काका म्हणाले, माधवा, हे काम धोक्याचं आहे. माधव शांतपणे म्हणाला, धोक्याचं आहे म्हणूनच तरी कोणीतरी करायला हवं. त्या क्षणी त्याच्या मनात प्रश्न उसळू लागला, मी हे सगळं खरंच निस्वार्थ करतोय का, की देवाचा सौदा टिकवण्यासाठी. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता कृतीतूनच द्यायचं होतं, कारण आजचा दिवस त्याच्या आयुष्याची खरी कसोटी बनून उभा राहिला होता. माधव आणि काही गावकरी बांधाच्या दिशेने धावत होते. नदीवरून येणारा आवाज आधी मंद होता, आता तो गर्जनेसारखा वाढत होता, जणू पाणीच रागाने थरथरत होतं. बांधाजवळ पोहोचल्यावर सगळे हकनाक थांबले. जिथे माती घट्ट बसलेली होती तिथे आता मोठा भगदाडा पडला होता. पाणी वेगाने आत शिरत होतं. डोंगराकडून येणाऱ्या पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की माती तुटत चालली होती. कुणी उभं राहण्याची हिंमत करत नव्हतं. लोकांच्या चेहऱ्यावर भीती उभी होती. माधव काही क्षण स्थिर राहिला. आतून आवाज येत होता, तुझं घर संकटात आहे, तुझ्या आईचा श्वास पुन्हा अडखडू नये, गौरी एकटी उभी राहू शकत नाही, परत फिर. हा विचार वाढत होता. पण त्याच वेळी दुसरा आवाज उठला, काल तू चुकला होतास, आज संधी सुधरवायला आहे. गाव बुडालं तर तुझं घरही उरणार नाही, परत फिरणं म्हणजे स्वतःला जरवणं आहे. बरोबर त्या क्षणी त्याच्या पायाशी पडलेली सावली अचानक पुढे निघाली आणि ती बांधाच्या दिशेने सरकली. वेगाने, निर्धाराने. माधव दचकला. ही सावली आज त्याला ओढत नव्हती, ती त्याच्या पुढे चालत होती, जणू म्हणत होती, हा योग्य निर्णय आहे, चला. माधवने घसा कोरडा होत असतानाही आवाज काढला, माती आणा, जाडी दोरखंड आणा, लाकडी पट्ट्या आणा, कोणाकडे फावडे आहेत का. काही जण भेदकारले, माधवा, पाणी जोरात आहे, जरा जवळ गेलास की वाहून जाशील. माधव म्हणाला, कोणीतरी सुरुवात केली तर बाकीचेही धैर्य मिळवतात, मी पळून जाणार नाही. तो धावत त्या भगदाडा शेजारी पोहोचला आणि पायाचं संतुलन क्षणभर ढळलं. पाणी कमरेपर्यंत आलेलं. जोराचा प्रवाह त्याला ओढू पाहत होता. गावकरी ओरडले, माघारी ये. पण माधव तिथे झेपावत फावड्याने माती फेकू लागला आणि त्याच्या सावलीनेही उतारावर ठकळपणे स्वतःला पसरवलं. गावकरी हे पाहून धैर्याने पुढे आले. भाऊ काकांनी दोरखंड आणले. हरिभाऊने स्वतःचा बैल उपयोगी करून माती ओढली. नारायण धावत येऊन फाटलेल्या भागात लाकडी फळ्या रोवत होता. आता लहान मुलंही माती भरलेल्या टोपल्या उचलून देत होती. क्षणभरात गोंधळातून एक जुळलेली साखळी तयार झाली. माती, फावडे, आवाज, धडपड, एकत्र धावणारे पाऊल. मातीच्या पोत्यांचे ओझे बांधावर ठेवताना माधवचा पाय घसरला आणि तो प्रवाहात अर्धा पडला. गावकरी किंचाळले, माधव. पण त्या क्षणी त्याच्या मागे त्याची सावली उभी राहिल्यासारखी जाणवली, अंधुक पण मजबूत, जणू तिनं त्याचा मागचा ओढा रोखला. माधव उठला, दोरखंड पकडला, आणखी पोती एका मागून ठेवू लागला. सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर प्रवाहाचा राग कमी होऊ लागला आणि मातीच्या भिंतींनी भगदाड अडवायला सुरुवात केली. पाणी वाहण्याचा वेग हळूहळू शांत होत गेला. गावकरी, वृद्ध, महिला, मुलांच्या चेहऱ्यावर जिवंतपणाची चमक दिसू लागली. एक जण ओरडला, थांबतय, पूर थांबतय.
आणि काही क्षणात सगळे थबकले. चिखलाने माखलेले पण विजयीपणे उभे होते. माधव तिथेच बसला, दमलेला, हात थरथरत, पण मनात एक प्रचंड शांतता. आज त्याने घराच्या भीतीपेक्षा गावाच्या जीवनाला अधिक महत्त्व दिलं होतं. त्याची सावली त्याच्या जवळ येऊन स्थिर उभी राहिली. आज पहिल्यांदाच ती त्याच्या पुढे नाही, मागे नाही, पण त्याच्या बरोबर होती. भाऊ काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माधवा, आज तू नाही तर हे गाव वाहून गेलं असतं. देवाची परत कृपा दिसली रे. गावकरी त्याच्या भोवती जमा झाले होते. माधवा, तू आमचा आधार आहेस. देवाने तुला निवडलंय. तू असताना आम्हाला भीती नाही. माधवने शांतपणे अंगावरचं चिखल झटकला. सावलीकडे पाहिलं. ती आज तेजस्वी दिसत होती. जणू म्हणत होती हा निर्णय योग्य होता. पण त्याच्या मनात एकच विचार शांतपणे येऊ लागला आणि ठेवला. मग ही विजय किंवा कीर्तीची वेळ नाही, ही आणखी मोठ्या परीक्षेची सुरुवात आहे. बांध वाचवल्यानंतर संपूर्ण गाव एका वेगळ्या शांततेत न्याहून निघालं होतं. धावपळीचा गोंधळ थांबला होता. लोक थकले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी आता विश्वास दिसत होता. नदी पुन्हा आपल्या मर्यादेत वाहत होती. जणू तिनंही आपला राग शांत केला होता. माधव चिखलात बसून दमून श्वास घेत होता, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच कोणताही अपराधभाव, भीती किंवा ताण नव्हता. फक्त एक खोल समाधान होतं. त्याच्या पायांशी त्याची सावली शांत उभी होती. आज ती वेगळी नव्हती. आज ती त्रास देणारी नव्हती. आज ती पहिल्यांदाच पूर्णपणे शांत होती. गावकरी एक एक करून माधवजवळ येत होते. कोणाच्या डोळ्यात पाणी होतं, कोणाच्या चेहऱ्यावर कृतज्ञता. माधवा, तू नसतास तर आज सगळं संपलं असतं. देवाने तुलाच पुढे केलाय. तू एकटा उभा राहिलास म्हणून आज आम्ही वाचलो. हे शब्द ऐकताना माधव लाजून मान खाली घालत होता, कारण त्याला माहिती होतं की फक्त त्याची ताकद नव्हती, ही त्या सौद्याच्या खरी कसोटी होती. आणि त्याचवेळी त्याच्या मनात पिंपळाखालचा आवाज पुन्हा उमटला. पण आज तो धोक्याचा नव्हता, तो शांत समाधानाचा होता. आज तू वरदानाचा खरा अर्थ समजलास. तो संध्याकाळी घरी परतला तेव्हा गौरी दारातच उभी होती. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त अभिमान आणि सैलावलेला श्वास होता. तू परत आलास आणि गाव वाचलं, एवढंच ती म्हणाली. पण त्या काही शब्दात जगभराचं प्रेम होतं. जनाबाई ओसरीत बसलेली होती. तिने माधवला पाहिलं आणि दोन्ही हात जोडले. आज देवाने माझ्या लेकराला खऱ्या अर्थानं मोठं केलं. तिचा आवाज भरून आला, पण त्या पाण्यात वेदना नव्हती आणि फक्त कृतज्ञता होती. आणि माधव तिच्या पायाशी बसला. आई, आज मला कळलं, देव सौदा करत नाही, तो फक्त माणसाला त्याचीच परीक्षा देतो. जनाबाईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आणि जो परीक्षेत उतरतो तोच खरा श्रीमंत होतो. त्या रात्री घरात दिवा नेहमीपेक्षा जास्त शांत पेटत होता. बाहेर अंगणात त्याची सावली लांबलचक पडली होती, पण आज ती कुठेही वेगळी वागत नव्हती. आणि ती माधव बरोबरच हलत होती, त्याच्याबरोबरच थांबत होती. रात्री झोपताना माधवने पहिल्यांदा सावलीला घाबरून पाहिलं नाही. उलट मनात एक वेगळंच हळवं पण आलं. तू आज मला वाचवलंस. त्याच्या मनातलं ते मौनातलं वाक्य सावलीपर्यंत पोहोचल्यासारखं वाटलं. आणि सावली थोडीशी स्थिर झाली, जणू तिनं ते मान्य केलं. पण खरी कृपा दुसऱ्या दिवशी सकाळी दिसली. जनाबाई पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभी राहून अंगणात आली. तिने कोणाचाही आधार न घेता विहिरीपर्यंत चाल घेतली. पाण्याचा घडा स्वतः उचलला आणि माधवकडे पाहून हसली. आज माझ्या छातीत अजिबात कळ नाहीये. गौरीचा गळा भरून आला. ती म्हणाली, आई, तुम्ही खरंच पूर्ण बऱ्या झालात. गावात ही बातमी क्षणात पसरली. लोक म्हणू लागले, माधवच्या घरातून आज देव थेट चालत बाहेर आलाय. त्याच दिवशी सावकाराचा माणूस परत आला, पण यावेळी धमकी घेऊन नाही तर कागद घेऊन. माधवा, मालकाने तुझा जुने व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलाय. फक्त मूळ रक्कम हळूहळू भर. हा शब्द ऐकून गौरीला विश्वासच बसला नाही. माधव मात्र शांत उभा राहिला, कारण त्याला माहिती होतं हे वरदान आता कायमचं सुरक्षित झालंय. संध्याकाळी नदीकाठी उभा राहून माधवने पिंपळाला दुरूनच नमस्कार केला. आज त्याला तिथे बोलण्याची गरज उरली नव्हती, कारण जे काही बोलायचं होतं ते त्याच्या कृतीतून आधीच बोलून झालं होतं. नदी शांत वाहत होती. पिंपळ शांत उभा होता आणि माधवची सावली त्याच्या पायाशी पूर्णपणे शांत, सरळ, निश्चिल पडली होती. आज शाप पूर्णपणे तुटला होता. कसोटी संपली होती आणि देवाची कृपा कोणत्याही आवाजाविना स्पष्टपणे प्रकट झाली होती. त्या रात्रीनंतर देवकाठीचं गाव जणू हळूहळू नव्याने श्वास घ्यायला लागलं. नदी आता शांत, खोल आणि स्थिर वाहत होती. शेतात पाणी परत पोहोचू लागलं. लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा सावकाश हास्य हे उमटू लागलं. माधवच्या घरात तर बदल अगदी ठळक दिसत होता. जनाबाई आता स्वतः चूल फुकत होती, गौरीला मदत करत होती. अनेक वर्षांनी घरात खऱ्या अर्थाने उजेड उतरला होता आणि माधव हे सगळं पाहत होता. पण त्याच्या मनात गर्व नव्हता, फक्त एक शांत कृतज्ञता होती. त्या संध्याकाळी जनाबाईने स्वतःहून माधवला हाक मारली. माधवा, आज मला नदीकाठी जायचंय. माधवा दचकला. आई, तू अजून पूर्ण बरी झाली नाहीस. ती हसली. आता मी बरी झाले आणि जेव्हा माणूस बराच होतो तेव्हा त्याचे धन्यवाद द्यायला हवेत. गौरीनेही तयार व्हायचं ठरवलं. तिघेही शांतपणे नदीकाठी निघाले. आकाशात हलकेच तारे चमकत होते.
चंद्राचं रूप शांत होतं, वाऱ्याचा स्पर्श कोमल होता. पिंपळाजवळ पोचल्यावर माधव थांबला. आज त्याच्या मनात भय, धडधड, प्रश्न काहीच नव्हते. जनाबाई हळूच पुढे गेली, मातीवर दोन्ही हात ठेवले आणि डोळे मिटले. देवा, तू मला माझं आयुष्य पुन्हा दिलंस, पण त्याहून मोठं तू मला माझा मुलगा खरा माणूस बनवून दिलास. तिचा आवाज थरथरत होता, पण तो थरथराट भीतीचा नव्हता, तो कृतज्ञतेचा होता. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. माधव शांतपणे उभा होता. त्याच्या पायाशी त्याची सावली अगदी सरळ शांत उभी होती. आज ती वेगळी नव्हती, आज ती त्याचाच भाग वाटत होती. त्या क्षणी नदीच्या पाण्यावर हलका तरंग उठला, एखाद्या शांत श्वासासारखा. पिंपळाच्या पानातून अतिशय मंद खडखड ऐकू आली, पण आज माधवला कुठलाही आवाज ऐकू आला नाही. कदाचित आता शब्दांची गरज उरली नव्हती. देवाचा सौदा पूर्ण झाला होता, वरदान मिळालं होतं, त्याग प्रत्यक्षातून सिद्ध झाला होता. माधवने हळूच पुढे जाऊन नदीच्या पाण्यात हात बुडवला. मी काहीच मागायला आलो नाही, तो स्वतःशीच म्हणाला. फक्त इतकंच सांगायला आलोय, जे दिलंस त्याची जबाबदारी मी आयुष्यभर वाईन. त्या क्षणी त्याची सावली नदीच्या पाण्यात स्पष्ट दिसली. आज ती थरथरत नव्हती, वेगळी वागत नव्हती. ती शांत, स्थिर, सुंदर दिसत होती. माधवच्या अंगावर एक हलकी शहारा आला, पण आज त्या शहाऱ्यात भीती नव्हती, त्यात समाधान होतं. गावात परतताना जनाबाई थकले नाही. गौरीच्या पावलात घाई नव्हती, माधवच्या चालण्यात अपराध भाव नव्हता. घराच्या अंगणात पोचल्यावर तीनही जण थोडा वेळ शांत बसले. दिवा पेटला होता आणि सावली भिंतीवर सरळ पडली होती. कुठेही वाकडं नव्हतं आणि विस्कटलेलं काहीच नव्हतं. मग त्या रात्री माधव झोपला तेव्हा त्याला कोणतंही विचित्र स्वप्न पडलं नाही. फक्त नदीचा शांत आवाज, पिंपळाच्या पानांची कोमल सळसळ आणि आईच्या नियमित श्वासाचा सूर त्याच्या कानात होता. देवाच्या सौद्याची कसोटी संपली होती. शांत शाप पूर्णपणे तुटला होता. संकट संपलं होतं. आयुष्य स्थिर, शांत आणि समाधानात पुढे चालू झालं होतं. आज इथे कुठलीही कथा नाही, आज फक्त तू आणि मी आहोत. आणि या कथेने तुझ्या मनात जे काही हलवलंय त्याच्याबद्दल थेट मनापासून बोलायचं आहे. बाळा, माधवची गोष्ट तू फक्त ऐकली नाहीस, तू ती जगलीस. त्याची भीती, त्याचा राग, त्याची चूक, त्याचा पश्चाताप, त्याचा धीर, हे सगळं कुठेतरी तुझ्याही आत हललं असेल. कारण माधव म्हणजे फक्त एक पात्र नव्हतं, तो आपल्यापैकीच एक होता. अडचणीत अडकल्यावर देवाला हाक मारणारा, चुकल्यावरही स्वतःशी झगडणारा आणि तरीही पुन्हा उभा राहणारा, अगदी तुझ्यासारखा, माझ्यासारखा. या कथेने तुला काय सांगितलंय? की वरदान मिळालं की जीवन सोपं होत नाही, उलट जबाबदारी वाढते. की देवाचा खरा चमत्कार पैसा, आरोग्य किंवा सत्ता नसतो, तर माणूस आतून बदलतो, हाच खरा चमत्कार असतो. की आपली सावली म्हणजे आपलीच अस्वस्थता, आपलाच अहंकार, आपला स्वार्थ, आणि त्यावर आपण जिंकलो तर आपण खऱ्या अर्थाने जिंकतो. आज तुझ्याही आयुष्यात असली कुठली तरी सावली असेल, कधी रागाच्या रूपात, कधी भीतीच्या रूपात, कधी मत्सर, अपराधभाव किंवा निराशेच्या रूपात. पण लक्षात ठेव, ती सावली तुझी शत्रू नाही, ती फक्त तुला आरसा दाखवते. तू जसा बदलशील तशी तीही बदलेल. कदाचित तूही आयुष्यात एखाद्या टप्प्यावर उभा राहशील आणि तिथे निर्णय घ्यावा लागतो, स्वतःसाठी जगायचं की सगळ्यांसाठी, योग्य आणि सोप्या मार्गाने जायचं की योग्य मार्गाने, आज वाचायचं की कायमसाठी उभं राहायचं. माधवने योग्य मार्ग निवडला म्हणून त्याचं आयुष्य शांत झालं. आता प्रश्न असा आहे, तू काय निवडतोस? आज ही कथा इथे संपली आहे, पण तुझी कथा इथेच थांबत नाही. तू अजून चालतोयस, तू अजून ठरवतोयस, तू अजून लढतोयस. आणि म्हणूनच ही कथा फक्त ऐकून सोडून देण्याची नाही, ती मनात उतरवण्याची आहे. जर या कथेने तुझ्या मनात छोटासा बदल घडवला असेल, जर तुझ्या डोळ्यांच्या कडेला थोडंसं पाणी आणलं असेल, जर आज तुला कुणासाठी थोडं जास्त चांगलं व्हावंसं वाटलं असेल, तर समज ही कथा सफल झाली. आज माझी तुझ्याकडे एकच आणि अगदी मनापासून मागणी आहे. जर ही कथा तुझ्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक कर, आणि तुझ्या मनात काय वाटलं, काय बदललं ते कमेंटमध्ये नक्की लिही. अशाच भावनिक प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब कर आणि कथा त्या एखाद्या माणसापर्यंत शेअर कर, ज्याला आज थोड्या आशेची, थोड्या धीराची गरज आहे. कदाचित तुझं एक शेअर कुणाचं आयुष्य वाचवेल, कदाचित तुझा एक कमेंट कुणाला पुन्हा उभं करेल, कदाचित तुझा एक लाईक कुणाच्या अंधारातला पहिला दिवा बनेल. देव तुझ्या आयुष्यातली प्रत्येक सावली शांत करो आणि तुला तुझ्या आयुष्याचा माधव बनव, अशी ताकद देव. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड आणि चांगल्या कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.